वाघाने नेली आहे. आता काय इथं अर्थ करायचं सांगा बरं. ती उपस्था श्रेणीत म्हणजे जे सैन्याचे क्षणामध्ये विश्वरूप रूपी वाघाने नेली आहे. काय आता इथं अर्थ करणार सांगा बरं. नाही तसं पण नाही म्हणतात. कारण काय म्हणलं बघा, अरे बाबा जे तुझ्याशी वैर करीत होते त्यांना उपस्था क्षणीच म्हणजे उपस्था क्षणी ते उपजले तेव्हा आणि लढाई नंतर करतायत ना, म्हणजे उपस्था क्षणी म्हणजे काय म्हणायचं, त्यांना जन्मही नाही आणि मराठी जन्मलेच नाही तर ते तुझ्या बरोबर काय वैर करणार आहे, तुझ्या बरोबर काय लढाई करणार आहे. हे आता तत्वदृष्टीने बोलतायत, ते आत्मदृष्टीने बोलतायत. जे काही जन्मलं जे झालंच नाही त्याची वार्ता, जे झालेच नाही काही त्याची वार्ता पुसशी काही नाही का, जे काही झालंच नाही त्याची काय वार्ता पुसायची. या विश्वरूपी वाघाने नेले आहे तर आता तू राज्य सवर्तमान हे संपादन करून त्याचा कुशाल उपभोग घे. स्वभावता मदोन्मत्त सर्व जगात बलवान व दुष्ट आणि तुम्हाला विष घालणारे असे जे तुझे भाऊबंद ते वेळ न लागता अर्जुनाने संपूर्ण सहजी मारले. अशा प्रकारच्या या गोष्टी अर्जुना जगातील लोकांच्या वाकपटावर लिहून ठेव. अर्थात विश्वाच्या इतिहास पटावर ही गोष्ट सदाचीच लिहिली जाईल. असा प्रचंड विजय मिळव. तुझंच नाव व्हावं, तू विजय मिळव आणि तुझाच प्रचंड विजय मिळव आणि ही इतिहास पटावरती ही वाक्य लिहिली जातील की विजय कुणी मिळवला, अर्जुनाने मिळवला. श्री ज्ञानदेव म्हणतात याप्रमाणे. आता ज्ञानेश्वर महाराज बोलतो बरं का. आता देव बोलत होता अर्जुनाबरोबर, आता ज्ञानेश्वर महाराज कोणाबरोबर बोलणार आहेत, आपल्याबरोबर. श्री ज्ञानदेव म्हणतात याप्रमाणे ही सर्व हकीकत संजयाने अपूर्ण मनोरथ अशा राधा धृतराष्ट्रास सांगितले. काय पदवी दिली बघा, काय अपूर्ण मनोरथ अशा राधा धृतराष्ट्राला सांगितले. तर त्याचं पुढे मनोरथ पूर्ण झाले म्हणून अपूर्ण म्हणतात. मग जसा सत्यलोकातून गंगेचा ओघ निघाल्यावर खळखळ वाजत चालतो त्याप्रमाणे आपल्या गंभीर वाणीने श्रीकृष्ण बोलत असता वाणीची गर्जना होत होती. किंवा जल पूर्ण प्रचंड मेघांचे लोट उठले असता जसे एकदम गडगडाट करीत सुटतात, अथवा समुद्र मंथनाच्या वेळी शिराब्दी जसा मंदराचलाच्या रवीने दणाणत असून मंथनाचा आवाज घुमत होता, त्याप्रमाणे आघात व अनंत रूपधारी विश्वाचे मूळ कारण असलेल्या श्रीकृष्णाने आपल्या गंभीर वाणीने मोठ्या आवाजात हे वाक्य उच्चारण केले. ते अर्जुनाने ओझरते थोडेसे ऐकले तोच त्याचे दुप्पटीने सुख वाढले किंवा दुःख वाढले हे काही कळले नाही. परंतु त्यामुळे त्याचे सर्वांग थरथरा कापू लागले एवढे मात्र खरे. देवजी बोलत होता ना, ते काय केलं अर्जुनाने न ऐकल्यासारखं केलं. ऐकताय म्हणजे थोडंसं ऐकलं, समजा ना ऐकलं असं ऐकलं ना ऐकल्यासारखं केलं तर तेवढ्यात काय झालं, त्याचं काय झालं, अर्जुनाने वजरते थोडेसे ऐकले, थोडंसं वजरतं ऐकले न ऐकले तो त्याचे दुपटीने सुख वाढले किंवा दुःख वाढले हे काही कळले नाही. त्याला सुख झालं का दुःख झालं हे त्याला काही कळून आलं नाही. परंतु त्यामुळे त्याचे सर्वांग थरथरा कापू लागले एवढं मात्र नाही. आता तिथे काय झालेले अष्टसात्विका निर्माण झाले. ते दुणावलेले सुख वा भय. आता दुणावलेले सुख का म्हटलंय, म्हणजे सुख घडोघडी वाढू लागले. ते दुणावलेले सुख वा भय सखोल हृदयात भिडल्यामुळे त्याच्या अगदी मोठ वळली जाऊन अति नम्रपणाने लावला. बघा ते बाबा ही मोठ वळली ना त्यावेळेला बाबा अशी पण मोठ वळली त्यावेळेला अवस्था होती ना. बघा काही काही ज्यावेळेला चिंतनाला बसतात ना तेव्हा तुम्ही आळंदीला वगैरे असं बघत नाही का, त्यावेळेला अशी मोठ वळली म्हणजे असा होतो एकदम असा करतो ना आपण. एखाद्याला पीठ वगैरे येते त्या टायमाला बघ तसं होतं. ते दुणावलेले सुख वा भय सखोल हृदयात भिडल्यामुळे त्याच्या अगदी मोठ वळली जाऊन अति नम्रपणाने लावला. त्याबरोबर आपले दोन्ही हात जोडले व तो आपले मस्तक भगवंताच्या चरणावर पुन्हा पुन्हा ठेवू लागला आणि काही बोलण्याचा प्रयत्न करी तोच त्यांचा कंठ भरून येईल. श्रोतेहो, ही स्थिती सुखामुळे झाली किंवा दुःखामुळे झाली याचा विचार वा निर्णय तुम्हीच आपल्या मनात करावा. ती दुःखामुळे झाली का सुखामुळे झाली, श्रोतेहो याचा विचार तुम्हीच करा. कारण हा अनुभवाचा विषय आहे म्हणून म्हणले तसे. ज्याला अनुभव येईल त्याला जे कळणार आहे, ज्याला अनुभव येणार त्याला काय कळणार आहे. म्हणून ते काय म्हणले त्यांच्यावर सोपून दिलं श्रोत्यावर. हे तुम्ही विचार करा, हे सुखाचा आहे का हे दुःखाचा आहे ते तुम्ही विचार करा.
परंतु त्यावेळी देवाचे बोलणे ऐकून अर्जुनाची ही अशी स्थिती झाली. हे वरील श्लोकातील भीत भीत हा प्रणम्य या पदावरून हा अर्थ मी जाणला असे श्री ज्ञानदेव म्हणतात. मग भीत भीत अर्जुनाने भगवंताच्या चरणावर पुन्हा मस्तक ठेवले आणि तो म्हणाला, महाराज आपण असेच ना बोलला की अर्जुना, मी सर्वभक्षक काळ आहे व ह्या सर्वांना जे ग्रासून टाकणे हा तर केवळ माझा लीलात्मक खेळ आहे. कारण चाललं ना आपलं भगवंताचं काय लीला आहे आणि आपलं काय आहे कर्म आहे. आणि जर एखादा आपल्याला जर तत्वाचा किंवा आत्म्याचा आपल्याला विषय तंतोतंत 100% जर कळला, मग आपलं सुद्धा मग काय लीलाच आहे. पण जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत कर्म म्हणतो, नाही तर लीलाचा खेळ आहे. आता खेळात हारला काय आणि जिंकला काय, शेवटी काय आहे तो खेळच आहे. म्हणून संसार प्रपंच करताना सुद्धा आपण काय करायचं, खेळ म्हणून खेळायचं. मग हारला तरी दुःख मानायचं नाही आणि जिंकला तरी सुख मानायचं नाही. सुखे संतोष यावे ना या, दुःखे विषाद न बसावे, लाभ अलाभ न धरावे म्हणावे. म्हणून हा खेळ आहे, त्याच्यामध्ये सुख काय मानायचं आणि दुःख काय मानायचं. खेळ आहे. आम्ही हे तुमचे बोलणे निश्चय करून खरे मांडले असते, परंतु हे परमेश्वरा, तुम्ही काळ रूपाने प्रलय कालाविना आज जगताच्या पालनात्मक स्थिती कालाचा जगताचा सार करीन. या आपले बोलणे माझ्या विचाराशी बरोबर जुळत नाही. अर्जुन आता देवाला म्हणतो, हे सार करीन सगळ्यांचा, हे मात्र तुझे बोलणे जे आहे ना ते मला माझ्या विचाराशी काय तुझं जुळत नाही. बघा, अशी एवढी पॉवर निर्माण झाली पाहिजे. बाबा, हे तुम्ही जे काय बोलताना ते तुमच्या बोलण्याशी आमचं काय माझ्या विचाराशी काय तुमचं हे जुळत नाही. एखाद्याच्या अंगात असलेले तारुण्य कसे काढता येईल व एकाएकी नसलेले कसे आणता येईल, या गोष्टी प्रश्नाची नाही बरं का. एखाद्याच्या अंगात असलेले तारुण्य कसे, आता अंगात तारुण्य ते कसं काय काढता येईल व एकाएकी नसलेले कसे आणता येईल आणि जे नसेल ते कसं आणता येईल. या गोष्टी जशा अशक्य आहेत तसे तुम्ही जे स्थित काली जगत सार करू म्हणता तरी पण ते बहुत करून होणार नाही. बघा, तुम्ही जे म्हणता ना या जग जे आहे त्याचा सार करत म्हणता, ते मला काय पटत नाही. कारण अंगातलं बळ आहे ते कसं काय काढता येणार. जर अंगातलं बळ आपण काढू शकू तर मग मात्र तू म्हणलास ना सार करीन, तर मग बरोबर आहे. पण हे अंगातलं जर ज्या अर्थी बळ आपण काढू शकत नाही त्या अर्थी तू सार करतो हे मात्र मला काय पटत नाही. कारण बळ कसं काढता येईल नाही, तसं तू सार कसं काय करू शकतो असं ते. हे पहा, श्री अनंता, दिवसाचे 4 प्रहर न भरताच कधीतरी भर दुपारी सूर्य मावळलाय काय, म्हणजे त्याला काय म्हणायचं. यांना 100 वर्ष आयुष्य दिलेले आहे ना, मग तू कसा म्हणतो मी याचा सार करतो म्हणून. हे ह्याच्यावर आता क्लिक झालं. बघा, हे पहा, श्री अनंता, दिवसाचे 4 प्रहर न भरतात कधीतरी भर दुपारी सूर्य मावळलाय काय. सूर्य सकाळी उघडतो आणि रात्री मावळतो ना, मग भर दुपारी कधी मावळलाय काय. तसं यांचं आयुष्य एवढं आहे 100 वर्ष आणि तू 50 वर्ष समजा जर म्हणत असेल तर हे कसं, हे माझ्या मनाला पटत नाही. असं समजून घेतलं पाहिजे, मग बरोबर आहे. इतकेच नव्हे तर हे पहा, तुम्ही अखंडित असे जे काल ज्या आपल्याला 3 म्हणजे उत्पत्ती, स्थिती व प्रलय स्थिती आहेत आणि त्या प्रत्येक आपापल्या काळी पूर्ण बलवान आहेत. म्हणजे प्रत्येकाच्या त्या स्थिती म्हणजे ती ताकद असते त्या वेळेला. सकाळच्या वेळेची सकाळची ताकद, दुपारच्या वेळेला दुपारची ताकद, संध्याकाळच्या संध्याकाळची ताकद. दुपारच्या वेळेला बघा माणूस एकदम असा हे होतो, म्हणतो नको ऊन लागलं हे लागलं, आणि पण सकाळच्या वेळेला फ्रेश असतो. तशी तशी त्या वेळची त्या काळाची ते ताकद असते. त्या उत्पत्ती काळी पूर्ण प्रत्येक आपापल्या काळी पूर्ण बलवान आहेत त्या स्थिती. त्या अशा की ज्या वेळेस उत्पत्ती होऊ लागते त्यावेळी स्थिती व प्रलय या दोन्ही अवस्था नाही तशा होतात. बघा, ज्या वेळेला उत्पत्ती होते त्यावेळेला स्थिती आणि प्रलय काय होतात नसतात, ते आपोआप निघून जातात. ते ज्यावेळी उत्पत्ती होऊ लागते त्यावेळी स्थिती म्हणजे आता आहे जसं उत्पत्ती व्हायला लागली आणि आता काय समजा स्थिती आहे आणि प्रलय हे त्यावेळेला दोन्ही नसतात उत्पत्तीच्या काळामध्ये, बरोबर. आणि स्थितीच्या वेळेस उत्पत्ती व प्रलय या 2 अवस्थांचे काही चालत नाही तिथे. कधी स्थितीच्या वेळेस त्यावेळेला प्रलय आणि उपजणे ह्या दोन्ही प्रलय आणि उत्पत्ती ह्या त्यावेळेला नसतात. तेव्हा त्यांचं काय चालत नाही. त्यांना काय सांगायचं, त्या काळाची त्या वेळची त्याची ताकद असते हे सांगायचं.
आणि उत्पत्ती स्थितीचे मागावून येणाऱ्या प्रलयाच्या वेळी उत्पत्ती व स्थिती या दोन अवस्था आपोआप मावळतात. या अवस्थांचा असा क्रम अनादी कालापासूनच असून ती व्यवस्थिती कशाने ढळत नाही. म्हणजे ही व्यवस्था आहे आणि ती कशाने ढळत नाही. म्हणून आज तर हे जग स्थिती कालातील उपभोग घेण्याच्या भरात वावरत आहे. असे असता त्याचा आपण कालरूपाने सार करीन असे म्हणता ही गोष्ट माझ्या मनाला पटत नाही. म्हणजे प्रत्येक जण जे आहे ना त्याची त्याची वेळ येणार तेव्हा तो जाणार आहे. पण तू तो म्हणतो मी आता यांना सार करतो, हे काय माझ्या मनाला पटत नाही. असं असं गुरु शिष्याचं संभाषण झालं पाहिजे. तेव्हा मग तो शिष्य आहे ना फिट होणार त्याच्यातून. आणि प्रत्येक तुम्हाला सांगतो जेवढं शास्त्र अध्यात्म शास्त्र आहे प्रत्येक ठिकाणी त्या शास्त्रामध्ये गुरु शिष्याचा संवादच आहे. बघा तुम्ही तिथं आता अर्जुनाचा आणि भगवंताचा संवाद आहे. एकनाथी भागवतामध्ये उद्धवाचा आणि भगवंताचा संवाद आहे. दासबोध जो आहे तिथं सुद्धा रामदास स्वामी आणि त्यांच्या शिष्यांचा संवाद आहे. प्रत्येक ठिकाणी ज्या वेळेला आत्मबोधावर किंवा तत्वज्ञानी आहेत ना तिथं त्यांना गुरु शिष्यांचा संवाद आहे. आणि त्या गुरु शिष्यांचा संवाद फायदा कोणाला होतो? मग करून घ्यायचा की नाही? तेव्हा पुणेने देव म्हणाले, अरे फक्त या दोन्ही सैन्यांचे आयुष्य संपले आहे हे तर मी प्रत्यक्ष तुला तत्वता दाखवलेच आहे. आता देव सांगायला लागला, अरे हे फक्त जे दोन्ही सैन्य आहे ना त्यांचंच फक्त आयुष्य संपलेले आहे. परंतु यांच्याशिवाय इतर सर्व लोक यथाकालीन मरण पावतील असे समज. या फक्त जे सैन्य आहे ना दोन्हीकडचं त्याचं काय झालेलं आहे आता हे संपले. कारण दोन्हीकडचं का म्हटलेलं आहे? कारण पांडवांकडे जी मदत करायला होते ना आता तिकडे जे होते कोणाकडे कौरवांकडे ते समजा यातले विरुद्ध पार्टीचे होते. बरोबर आहे. आणि इकडे सुद्धा काय होते ते फक्त तिकडचे इकडे होते काय तिकडचे. पण इकडे फक्त दाखवायला फक्त आम्ही असे. पण शेवटी सार त्यांचा वडा. कारण देवाला माहिती होतं तो अंतर्ज्ञानी होता तो. हे जर इकडे कधी आलेले असले ना तर ते कशा करता आलेले आहेत हे त्यांना माहिती होतं. तर सर्व 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 लोक यथाकालीन मरण पावतील असे समज. फक्त हेच बघा इथं काय परत आहे का? तेव्हा खुणेने देव म्हणाले. खुणा केली तोंडाने बोलले नाही. खुणा केली. अरे फक्त या दोन्ही सैन्यांचेच आयुष्य संपले आहे. म्हणजे दोन्हीकडचं म्हटलेलं आहे. असं एकाकडचं म्हटलेलं नाही. कारण सैन्य सगळं संपवणार आहे. ते फक्त 5 पांडव आहेत तेवढेच फक्त राहणार आहेत. म्हणून म्हटलंय की दोन्हीकडचं सैन्य काय केलेलं आहे त्यांचं आयुष्य संपलेलं आहे. हे तर मी प्रत्यक्ष तुला तत्वता दाखवलेच आहे. परंतु यांच्याशिवाय इतर सर्व लोक यथाकालीन मरण पावतील असे समज. ते मात्र बाकीचे जे आहेत ना ते त्यांचा वेळ येईल ना तेव्हाच मरणार आहे. इतकी संकेताने ही गोष्ट भगवंतात सांगण्यात जेवढा वेळ लागला तेवढ्याच वेळात अर्जुनाने सर्व लोक पूर्ववत जागच्या जागी आहेत असे पुन्हा पाहिले. असं ज्या टायमाला भगवंत बोलतो त्यावेळेला अर्जुनाने नजर टाकली तर जसे आहेत तसेचे तसे ते उभे आहेत असं पाहिलं. कुणी? अर्जुन. मग तो म्हणतो, देवा आपण विश्वाचे चलन करणारे सूत्रधार आहात. अहो देवा हे जग पुन्हा पूर्वस्थितीला आले आहे की? आता अर्जुन काय होतो आता ठिकाणावर आला. म्हणतो आता हे जे जग आहे ते काय आलेलं आहे ते आहे ना जागेवर आहे ना. परंतु हे श्रीहरी दुःख सागरात पडलेल्या जीवांना तुम्ही ज्या प्रकाराने बाहेर काढता अशी जी तुमची कीर्ती आहे ती मी आजही पूर्ण आठवीत आहे. त्या तुमच्या कीर्तीची वारंवार आठवण झाली म्हणजे महासुखाचा सोहळा भोगीत असतो व त्या आनंदरूपी अमृत समुद्राच्या लाटांवर मी लोळतो आहे. तेव्हा हे जग जिवंत राहिल्यामुळे तुमच्या ठिकाणी प्रीती धरीत आहे व सुखाने राहत आहे. व जे दुष्ट आहेत त्यांना मात्र आपणापासून नाशाचे अधिकाधिक भय उत्पन्न झाले आहे. काय म्हणतात? देवा हे जग जिवंत राहिल्यामुळे तुमच्या ठिकाणी प्रीती धरीत आहेत. फक्त तुमच्या ठिकाणी जे प्रीती धरतात ते मात्र सुखाने राहत आहेत. आणि जे दुष्ट आहेत त्यांना मात्र आपणापासून नाशाचे अधिकाधिक भय उत्पन्न झाले आहे. हे ऋषिकेशा त्रिगुणातल्या राक्षसांना आपण महाभय साक्षात काळच आहात. म्हणून तुमच्यापासून ते 10 दिशांच्या पलीकडे दूर पळून जातात. जे देव मनुष्य सिद्ध व किन्नर किंबहुना सर्व स्थावर जंगमात्मक हे विश्व तुम्हाला हर्षयुक्त होऊन नमस्कार करीत आहे.
हे नारायणा, तिथे कोणत्या कारणास्तव राक्षस तुमच्या चरणास नमस्कार न करता दूर पळत गेले आहेत? हे काय तुम्हालाच विचारले पाहिजे असे नाही, कारण एवढे जर आम्हालाही कळवाया जोगे आहे, म्हणजे जे राक्षस आहेत एक क्लिक व्हायला पाहिजे, हे ते तुमच्यापासून का पळतात हे आम्हाला कळतंय बरोबर. हे काय तुम्हाला विचारायला पाहिजे असं काही नाही. हे पहा, सूर्योदय कसं म्हणजे राक्षस का पळायला लागले पहा. हे पहा, सूर्योदय झाल्यावर अंधार कसा राहील? म्हणजे आता भगवंत आहे ना, मग भगवंताच्या समोर दुष्ट राहतील का? कारण त्यांना भीती आहे त्यांच्यापासून. तसं मग त्यांनी उदाहरण सांगितलं. कोणी उदाहरण सांगतोय? अर्जुन सांगतोय देवाला. तर कसं? हे पहा, सूर्योदय झाल्यावर अंधार कसा राहील? आता सूर्योदय झाला तर अंधार राहू शकतो का? बरं, आणि अंधार सूर्योदय झाला आणि अंधाराने ठरवलं आता आपण जायचंच नाही, तरी अंधार राहील का? नाही. म्हणजे ज्याला आता जर बोध झालाय ज्ञानाचा, हे आता दृष्टांत सांगितलं, आता सिद्धांत, ज्याला ज्ञानाचा बोध झालेला आहे त्याच्याकडे अंधार सापडेल का? म्हणजेच काय? अज्ञान. आणि अजून जर आपल्याला अज्ञान असेल तर अजून सूर्यरूपी ज्ञान आपल्याकडे उगवलेला नाही. साक्षात आहे. आणि अंधारच कोण झाला? सूर्य उगवला. मग तुम्ही कधी आपण बघितलं काय अंधार पळून गेलेला नाही? तो कोण म्हटलं का थांब थांब रे जरा, असं कोण म्हटलं का? म्हणजे काय झालेलं आहे? अंधार कुठे गेला? अंधारच सूर्य झालाय. तसा ऐका नीट, अंधारच सूर्य झालाय तसा ह्या जीवावरती ज्या टायमाला अनुग्रह होतो तेव्हा जीवच आत्मा झालेला आहे, कारण आहेच नाही वेगळा काय. त्याप्रमाणे तुमच्या पुढे राक्षस कसे उभे राहतील? म्हणून तुम्ही स्वप्रकाशाचे मुख्य भांडारच आहात आणि आमच्या प्रत्यक्ष दृष्टीत पडल्यामुळे राक्षसाची सहज दुर्दशा होऊन ती नाहीशी झाली. हे श्रीरामा, आता काय म्हणले त्याला पती दिली? श्रीरामा. म्हणजे रामाला अर्जुनाला माहित होत हाच राम आहे. आता आहेत बरीच त्यांची उदाहरणं आहेत काय, आता वेळ नाही. हे श्रीरामा, इतके दिवस ही गोष्ट आम्हाला म्हणजे काही जणांना रामाची भक्ती करतात त्यावेळेला त्या कृष्णाची भक्ती करणाऱ्यांना आवडत नाही, जे कृष्णाची भक्ती करतात त्यांना रामाचं आवडत नाही. आता हे दोन्ही एक आहेत, यांना सांगणार कोण? हे श्रीरामा, इतके दिवस ही गोष्ट आम्हाला काहीच समजली नव्हती, परंतु आता मात्र तुमचा हा अलौकिक महिमा आमच्या दृष्टीत पडत आहे. ज्या महत् ब्रह्मापासून अनेक सृष्टीच्या पंक्ती उत्पन्न होतात, ज्या महत् ब्रह्मापासून अनेक सृष्टीच्या पंक्ती उत्पन्न होतात आणि प्राणी मात्राच्या समुदाय रूपी वेली सर्वत्र पसरतात, त्या मायेला देवा तुमचीच इच्छा प्रसवली आहे. त्या मायेला तुमची इच्छा प्रसवली आहे. म्हणजे हे जे जग दिसतंय ना ते काय झालेलं आहे? ही तुमचीच माया प्रसवलेली आहे. म्हणजे काय? मायेच्या आधी भगवान मायेपासून हे जग झालेलं आहे, तुमच्या मायेपासून. आणि ती माया म्हणजे काय? भगवंताला वाटलं होतं फक्त त्यांनी कल्पना केली, त्या कल्पनेचे हे जग आहे. आणि मग आपले तरी काय आहे? कल्पनेचं आहे का खरोखरचं आहे? कल्पनेचं आहे. भगवंताने फक्त कल्पना केली, एकोहम बहुश्या, म्हणजे मला बहु व्हावंसं वाटलं म्हणजे झाला का? जर झाला असता ना तर परत जीव ब्रह्म नसता झाला. लक्षात घ्या. येते का तुमच्या लक्षात? नाही आलं तुमच्या लक्षात? जर ब्रह्मापासून जीव वेगळाच असता म्हणजे विरुद्ध समजा तर ब्रह्म झालाच नसता. तसं जर जग झालंच असतं तर जग समजा जग म्हणजे ह्या बाजूला गेलं आणि इकडे ब्रह्म समजा आला तर मग जग परत ब्रह्म झालंच नसतं. शंकराचार्य काय म्हणतात? खलविदम ब्रह्म, म्हणजे सगळं ब्रह्मच आहे. म्हणजे जग सुद्धा काय आहे? ब्रह्म आहे. जग जर ब्रह्मापासून वेगळं समजलं असतो तर ते ब्रह्म झालंच नसतं. पासूनच मीठ झालंय ना, मग ते मीठ जर समुद्रात टाकलं तर ते काय होतं? समुद्र स्वरूप. आणि दगड टाकलं तर समुद्र स्वरूप होईल? नाही. मग जीव ब्रह्मच का होतो? तर तो ब्रह्माचाच आवाज ब्रह्मच आहे तो, म्हणून तो जीव काय? ब्रह्म. तो म्हणजे वेगळी वस्तू नाही झालेला आहे जीव, तेच आहे. जसा सूर्य अंधारच सूर्य झालेला आहे तसा अज्ञान म्हणजे जीव तोच काय झालेला आहे? ब्रह्म झालेला आहे. आणि ब्रह्मच पण जीव झालेला आहे. कशामुळे? मायामुळे. मायाचा अंगीकार केला ना, म्हणून ब्रह्मच जीव झालेला आहे. मग परत आता जर त्याला ब्रह्म व्हायचा असेल तर तो ब्रह्मच आहे म्हणून ब्रह्म झाला ना. जीव ब्रह्मच आहे म्हणून ब्रह्म झाला. तो जर वेगळी वस्तू असता तर तो ब्रह्म झाला नसता. आता कळलं?
तिथं असं हात ठेवून बोलायला लागणार, कारण ते परत जातं ना उठतं म्हणून लक्षातच येत नाही बोलण्याच्या ह्याच्याने. कुठं आलो ते. हा, हे श्रीरामा इतके दिवसची गोष्ट आता अशी पट्टी ठेवायला पाहिजे. काय तर गुरुजी पट्टी ठेवतात तशी ठेवायला पाहिजे. हे श्रीरामा ही पट्टी ठेवली असते पण मी ठेवणार नाही. का? कारण मी गुरुजी नाही. ते गुरुजी ठेवतात पट्टी. गुरुजी असतात तर मग आठवण झाली असते आपल्याला पट्टी ठेवायची. हे श्रीरामा इतके दिवसची गोष्ट आम्हाला काहीच समजली नव्हती, परंतु आता मात्र तुमचा हा अलौकिक महिमा आमच्या दृष्टीत पडत आहे. बघा, अजून आम्हाला कळत नव्हतं, पण आता मात्र हा तुमचा महिमा आमच्या दृष्टीत पडत आहे. ज्या महत् ब्रह्मापासून अनेक सृष्टीच्या पंक्ती उत्पन्न होतात आणि प्राणी मात्राच्या समुदाय रूपी वेली सर्वत्र पसरतात, त्या मायेला देवा तुमचीच इच्छा प्रसवली आहे. देवा, आपण अमर्याद तत्व स्वरूप असून त्रिकालाबाधित सत्य आहात. तुम्ही कसे आहात? अमर्याद तत्वरूप असून त्रिकालाबाधित सत्य आहात. म्हणजे तिन्ही काळामध्ये तुम्ही सत्य आहे. म्हणजे ह्या काळामध्ये आहे आणि त्या काळामध्ये असं नाही. आपण असीम अगणित गुणयुक्त आहात. आपण देश काल वस्तुरूप त्रिविध परिच्छेद रहित आहात. देश काल वस्तू वेद मावळाला आसमान निर्वळाला विश्वाकार. आपण अखंड सर्वत्र समव्याप्त आहात. तसेच सतत असीम समदृष्टी संपन्न आहात व आपण देवांचे राजे आहात. महाराज, आपण देवांचेही राजे आहात. महाराज हे सदाशिवा. परत आता इथं महाराज पण आणि काय बोलली सदाशिवा, म्हणजे आता शंकर पण म्हणले त्यांना. महाराज हे सदाशिवा, तुम्ही सत्व असत आहात आणि त्या पलीकडे जे तत्व तेही तुम्हीच आहात. तुम्ही सत यात, असत यात आणि त्याच्याही पलीकडचं पर्यावरण परत ते सुद्धा तुम्हीच आहात. आपण सत म्हणजे प्रमाण गोचर जे कार्यरूप व्यक्त विश्व ते आहात. सत म्हणजे काय सांगितलं? जे कार्यरूप जे व्यक्त जे दिसतं जे विश्व ते आहात. व असत म्हणजे विश्वाच्या उत्पत्ती स्थिती लयास कारणीभूत असे माया विशिष्ट चैतन्य रूप अव्यक्त कारण ते आपणच आहात. म्हणजे हे जे उत्पत्ती स्थिती लय ज्याच्यामुळे होतो ते सुद्धा ते माया विशिष्ट चैतन्य ते सुद्धा कोण आहात? तुम्हीच आहात. कारण तुमच्याच आधाराने माया करते नाही. तुमचा आधार नसतं माया काहीच करू शकत नाही. तुझ्या सत्य आपणच आहात व व्यक्त सापेक्ष अव्यक्त कार्यकारण सत असत या सापेक्ष भावाहून अति निरपेक्ष सत सामान्य परब्रह्म चैतन्य तेही आपणच आहात. आता पहिलं सत सांगितलं, असत सांगितलं. आता सत असतच्याही पलीकडे जे आहे तेही कोण आहेत? तुम्हीच आहात. असे सांगून सर्व होत तू ब्रह्म या श्रुती सिद्धांताचा खुलासा केला आहे. देवा, आपण प्रकृती व पुरुष यांचे मूळ अधिष्ठान आहात. पुरुष काय सांगितलं? आपण प्रकृती म्हणजे प्रकृती आणि प्रकृती व पुरुष याचे मूळ अधिष्ठान आहात. माया म्हणजे तो अजून कोण आहे? पुरुष आणि प्रकृतीच्याही पलीकडचं आहे. पुरुष आणि प्रकृतीचं जे अधिष्ठान आहे ते परब्रह्म आहे. माया व महत्वाधिकांची शेवटी. आता एक प्रकृती पुरुष पण आपल्याला कळलं पाहिजे. प्रकृती म्हणजे माया आणि त्या मायेचा अंगीकार जो केलेला आहे, अंगीकार केलेला आहे, पण मी मायेमध्ये आहे ते मायेमध्ये जे गुंतत नाही त्याला पुरुष म्हणते. देव ज्याला आपण म्हणतो पुरुष प्रकृती म्हणजे माया आणि मायेमध्येच तो पुरुष जन्माला आलेला आहे, पण तो मायेची काय होतो? लिप्त होत नाही, म्हणून तो देव. आणि आपण सर्वसामान्य त्या मायेमध्ये लिप्त होतो म्हणून आपण जीव. बरोबर आलं लक्षात? कधीतरी या देवा, आपण कारण आता ही थोडीशी वेदांतिक भाषा आहे. आपण देवा, आपण प्रकृती व पुरुष यांचे मूळ अधिष्ठान आहात. माया व मत तत्वाधिकांची शेवटी निषेधावधीभूत लय स्थाने आपणच आहात. आपण स्वतः सिद्ध अनादी व पुरातनी आहात. आपण स्वतः सिद्ध आहात म्हणजे तुम्हाला कुणी घडवले नाही घडवला नाही बसवला. सिद्ध स्वतः सिद्ध आहात. तुम्हाला म्हणजे सिद्ध करायचे दुसरं प्रमाणाची काही गरज नाही. स्वतः सिद्ध अनादी कालापासून आणि पुरातन आपण म्हणतो ना जुना, एकदम जुनाट जुगादीचे नाणे. जुनाट पुरातनी आहात.
इथं पुरातन म्हटलेलं, जुनाट नाही म्हटले, पण पुरातनचा अर्थ असा आहे की जुनाट जुनाट जुनाट. तुम्ही सर्व विश्वाचे चालक व सर्व जीवांचे लयस्थान रूप अधिष्ठान असून सर्वज्ञ म्हणजे भूत व भविष्याचे ज्ञानही तुमच्याच हाती आहे. श्रुतीच्या नेत्रास म्हणजे ज्ञानाला गोचर होणारे असे जे स्वरूपभूत सुख ते भेदरहित असे जे तुम्ही त्या तुमचे स्वरूप होय. व या त्रैलोक्यात आधार असणारी जी माया, त्या मायेलाही आधारभूत अधिष्ठान तुम्हीच आहात. जेवढी संपूर्ण ही जी माया आहे तिला अधिष्ठान कोण आहे? तोच भगवंत. आता आपण म्हणतो की ते मृगजळ समजा, ते मृगजळाला स्वतःची ताकद नाही आहे, त्याची स्वतः निर्माण होण्याची ताकद नाही. ते त्याची ताकद सूर्य आहे. म्हणजे स्वतः थोडक्यात म्हणजे तिला स्वतःची सत्ता नाही. कुणाला? मृगजळाला. मग त्याची कोणाच्या सत्तेवर तो चालतो? सूर्याच्या. कोण? मृगजळ. हा, मृगजळ सूर्याच्या सत्तेवर भासत. तसंच संपूर्ण हे जग परब्रह्माच्या अस्तित्वावर भासत. भासत म्हणजे नसतं, फक्त भासत. मृगजळ भासत का असतं? भासत. तसं हे संपूर्ण जग भासत का असतं? भासत. नाहीच आहे, कारण संपूर्ण परब्रह्म म्हणल्यावरती जग नाहीच आहे. जसं मृगजळ आहे का? नाही. तसं जग नाहीच. बस. आता हे आपण आलो म्हणजे काय? हे आपलं पाठीमागचं कर्म राहिलेलं ते संपवण्यासाठी त्याला आकार घ्यावाच लागला. ते संपवायचंय फक्त, बस. आणि ते संपलं की मग आपण काय होणार? पूर्ण निराकार होऊन जाणार. आणि जर कुणाला हौस असेल बाबा पुढच्या वेळेला यायची, तर मग काय कर्म करत वाढवायची पुढे, नाही का? व्यवहारामध्ये बॅलन्स वाढवत राहायचे आणि इकडे परमार्थामध्ये बॅलन्स काय करायची? मायनस करत जायचे. तर मग बरोबर आहे. म्हणून तुम्हाला सर्व सृष्टीचे श्रेष्ठ असे आश्रयस्थान म्हणतात. आपण परमश्रेष्ठ असून ब्रह्मांडाच्या अंतकाळी माया ही तुमच्या स्वरूपीला पावते. आता तेच आपण म्हणतो, आपली आपली जी सावली आहे, आपली छाया, ते आता आपण चालताना आपल्या बरोबर दिसते. हा बघा. आणि जर आता तुम्ही आता खाली झोपलात, मग ती सावली कुठे निघून जाते का? ती आपल्या बरोबर घेते. तसं ही जरी माया तुमच्यापासून जरी झालेली असली तरी शेवटी ज्या टायमाला लय होतो, पृथ्वीचा प्रलय होतो, त्या टायमाला ती कुठे जाते? तुमच्यातच जाते. जशी सावली आपल्यात जाते तशी ती माया सुद्धा काय होते? भगवंतामध्येच जाते. बघा, लय पावते. हा, त्या तुमच्या स्वरूपी लय पावते. आता हे कसं थोडस लगेच नाही तेवढं आपल्याला बुद्धीला एवढं लिहणार, पण होणार. पुन्हा पुन्हा वाचून ऐकून किंबहुना देवा हे सर्व जग तुम्हीच विस्तारले आहे. तेव्हा अनंत रूप असणारे असे जे तुम्ही, त्या तुमचे वर्णन कोण करू शकेल? बघा आता इथे अनंत रूपे अनंत विषय तुम्ही ज्यात नाही अशी या जगात तरी वस्तू आहे का? तुम्ही ज्याच्यात नाही अशी जगामध्ये वस्तू आहे का? बघा, हे आत बाहेर प्या कोंदले जगले केलं माझे ती होतले की कैसे कर्म तया आडाले जे मीची नाही म्हणते. किंवा अर्जुना मी नसे ऐसा कौन ठाव असे परी प्राणी यांचे दैव कसे जे न देत ती माते. त्यांचं दैवत तसं मला बघत नाही, तर मी नाही अशी जागा नाही. त्याच वर्णन इथं चालले. बघा, तुम्ही ज्यात नाही अशी जगात तरी वस्तू आहे का? व आपण कोणत्या ठिकाणी नाही? बघा, ज्यात नाही म्हणजे कशात नाही. हा, आणि कोणत्या ठिकाणी नाही? कुठं असं ठिकाण आहे का तर तुम्ही नाही म्हणून? आणि अशी कुठली वस्तू आहे का त्या वस्तूत तुम्ही नाही म्हणून? आणि त्या वस्तूत आहे म्हणून आपण पंढरपूरच्या विठोबाच्या पाया पडतो. आणि जर तो त्या मूर्तीत नसता तर आपण पाया पडलो असतो का? सांगा बरं मला. आपण पाया कोणाच्या पडतो? ती आकाराची मूर्ती बनलेली त्याच्या पाया पडतो का त्याच्या आतमध्ये जी वस्तू आहे त्याच्या पाया पडतो? किती जणांचा असं मत आहे? कुणाचंच नाही. आपण मूर्तीच्या पाया पडतो. या आता इथं सांगितलं त्यावर क्लिक झालं. तुम्ही ज्यात नाही म्हणजे समजा ते आता बाहेरचा आकार आहे, तो आकार तो नाश पावणार आहे. तो कसा आहे? जे दृष्टी जे दिसे ते नाशे. मग ते बाहेरून जी मूर्ती दिसते ती काय आहे? ती नाश पावणार. पण त्याच्या आतमध्ये जे तत्व आहे ते नाश पावणार आहे का? नाही.
बघा म्हणून सांगितलं तुम्ही जात नाही, म्हणून आपण जे तिथं दर्शन घेतो त्या मूर्तीचं, त्या मूर्तीच्या आतमध्ये जो आहे त्याचं दर्शन घेतो. मूर्ती बाहेरची जी मूर्ती दिसते त्याचं नाही, त्या आकाराचं नाही, कारण आकार आज नाही उद्या काय होणार आहे, लय पावणार आहे, जाणार आहे. मग असं दर्शन होतं तर ठीक आहे, नाही तुम्ही नुसतं जर मूर्तीच पाहून येत असाल तर मग मात्र ते आपलं दर्शन झालेलं नाही. तुम्ही जात नाही अशी या जगात तरी वस्तू आहे का, व आपण कोणत्या ठिकाणी नाही, कुठलं ठिकाण असं नाही की तुम्ही नाही म्हणून, म्हणून आपण सर्वत्र जातो ना. हे असो, तुम्ही जसे असाल तसे त्या तुम्हाला माझा नमस्कार असो, जसा असेल तसा. आता काय आहे, माझा नमस्कार असो. श्री अनंत तुम्ही वायू आहात, शासन कर. आता कोण कोण तुम्ही आहात ते सांगतो बघा. श्री अनंत तुम्ही वायू आहात, शासन करणारा जो यम तो तुम्ही आहात, प्राणी मात्रांच्या ठिकाणी वास करणारा तो जठराग्नी तोही तुम्हीच आहात. आता हे विषय पुन्हा येऊन गेले नाहीत का, तुम्ही कोण कोण आहात ते विभूतीमध्ये येऊन गेले, 11 अध्यायामध्ये परत येऊन गेले, तरी परत सांगितले नाही. आणि आपण काय म्हणतो, काय त्यांचं तेच तेच चाललंय, काय त्यांचं तेच तेच चाललंय. आणि मग तेच तेच चाललं तर मग सांग, एकदा सांगितलेलं ते तरी मग कळू दे बाबा तेच तेच म्हणणारा म्हणलं ठीक आहे. ते सांगतील का काय तेच 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 नाही. आपल्या डोक्यात एकदा सांगून ह्यालाही माहिती होतं भगवंताला, माणसाची प्रकृती अशी आहे की एकदा सांगून नाही कळत, म्हणून त्यांना ते पुन्हा 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 ते सांगावं लागतं. म्हणून शेवटी 18वा अध्याय परत आणि करावा लागला की बस सगळ्यातले थोडे थोडे विषय घेतले का, जाऊ दे बाबा नसेल एखादा कोण. आता कसं होतं, काल जे ऐकायला होते ते आज नसणार, परवा जे होते ते समजा काल नसणार. म्हणून देवाला माहिती आहे, कारण कसे ही माणसं सगळी काय आहे, कामधंद्यावाली माणसं आहेत. कुणाच्या घरात कामधंदा असतो, कुणाला मुलं बाळ रडतात, कुणाचं काहीतरी एखादा काय प्रॉब्लेम होतो, मग सगळ्यांना नाही यायला जमत. मग हे देवाला माहिती होतं, पण चला बुवा डबल डबल आज ती काल आलेली नसते ते आज ऐकते, परवा जी आलेली होती परवा जो विषय झाला समजा 10व्या अध्यायात झाला किंवा अशा अशा माझी विभूती आहे, देवाला वाटलं ती नसती समजा त्यावेळेला आले. कारण का माहिती कोण कृष्ण जन्म करायला गेला होता, कुणाकडे काही काय त्या मधल्या काळात होतच बरं का, सगळे काय काय कार्यक्रम होते तिकडे गेले होते. मग देवाला वाटलं चला मग आता आता आपण करूया, ती जी लोक नव्हती त्यांना थोड्याशा विभूती सांगू, म्हणून आता विभूती थोड्या सांगतात की तो वरुण मीच आहे, तो वायू मीच आहे नाही का, आणि यम तो यम आहे तो मीच आहे. बघा श्री अनंता म्हणजे आपल्यापेक्षा देवाला आपली जास्त काळजी आहे की नाही, सांगा बरं मला. श्री अनंता तुम्ही वायू आहात, शासन करणारा जो यम तो तुम्ही आहात, प्राणी मात्रांच्या ठिकाणी वास करणारा जो जठराग्नी तोही तुम्हीच आहात. तुम्ही वरुण चंद्र व सृष्टी निर्माण करणारे ब्रह्मदेव आहात, व ब्रह्मदेवाचा आदी जनक तो जो ईश्वर तोही तुम्हीच आहात. श्री जगन्नाथा त्याशिवाय इतर जे जे म्हणून काही आहे ते सर्व आपणच आहात. मग त्यांना आकार असो वा नसो तसे त्या आपणास माझा नमस्कार असो. आकार असो आकार 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 नसो, म्हणजे ज्या वेळेला आकार नव्हता तेव्हाही देव आहे, आता आकार आहे तेव्हाही देव आहे, आणि आता आकार हे सगळे निघून जातील तेव्हाही देव तसाच राहणार. बघा बरं, मग आकाराला देव म्हटलंय का, निराकार जो आहे तो देव आहे. कारण हे आकार येतील दिसतील आणि जातील सुद्धा, आलं का लक्षात. पण भगवंत जो आहे ना जसं ते तसं राहणार आहे. समजा आता तुम्ही कसं राहणार जसं ते तसं, बघा तुम्ही सकाळी तुम्ही रिक्षावर गेलात बरोबर आहे, त्यावेळेला तुम्ही समजा रिक्षावरचे कपडे घातले, आता घरी आलात फ्रेश झालात, मग आता तुम्हाला वाटलं की आता बाबा आपल्याला सत्संगाला जायचंय, म्हणून मग ते कपडे काढले आणि परत दुसरे घातले बरोबर आहे. मग आता तुम्ही दुसरे कपडे घातले काढले आणि दुसरे घातले, तुम्ही बदली झालात का. तसा देव कधी बदली होतच नाही, त्याच्यावरही रूप येतात आणि जातात. लक्षात घ्या, त्याच्यावर हे आकार येतात आणि जातात, तो कधीच बदली होत नाही. तो जसा आहे तसा आहे, हे आकार त्याच्यावर येतात आणि जातात. देव येतही नाही आणि देव जातही नाही. बस एवढं जरी कळलं, आता वेदांताची भाषा पण एवढं कळलं तरी बाद झालं ना. कशाला नाव हा बरोबर, देवा नाही रूप देवा नाही नाव, देवाला रूपही नाही आकारही नाही, निराकार आहे. पण मग हे आकार दिसतात ते येतात आणि जातात, आकार येतात आणि जातात. म्हणून किती वेळा सांगितलेलं आहे की स्वतः भगवंत म्हणतो नामदेवाला, अरे माझ्या या आकाराला बोलू नको, तू कुणाला तरी साधूला शरण जा, तेव्हा माझं खरं स्वरूप तुला कळणार आहे. त्या रूपावर वाळू नकोस तू, ते स्वरूप तेव्हा कळेल तुला. मग काय म्हणायचं, स्वरूप म्हणजे काय, जे निराकार आहे ते माझं स्वरूप आहे, त्या रूपावर वाळू नको. म्हणजे रूप ते कधी ना कधी काय होणार आहे, नाश पावणार आहे.
तुम्ही वरून चंद्र व सृष्टी निर्माण करणारे ब्रह्मदेव आहात व ब्रह्मदेवाचे आधी जनक जो ईश्वर आहे तो तुम्हीच आहात. श्री जगन्नाथात त्याशिवाय इतर जे जे म्हणून काही आहे ते सर्व आपणच आहात. मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत काय आहे तुम्हीच आहात. मग त्यांना आकार असो वा नसो तसे ते आपणास माझा नमस्कार असो. याप्रमाणे अर्जुनाने सप्रेम चित्ताने स्तुतीपूर्वक नमस्कार केला व पुन्हा हे प्रभू तुम्हाला नमस्कार असो नमस्कार असो 2 वेळा म्हटलं बरं. नमस्कार असो नमस्कार. जसं का आता याला वाटलं देव एखादं ऐकणार नाही म्हणजे त्यांनी काय केलं देव मला म्हणतो ना 2-2 वेळा मी पण म्हणणार त्याला 2-2 वेळा असं झालं. आता बघ ना 2 वेळा होतो तेव्हा नमस्कार असो प्रभू नमस्कार असो नमस्कार असो. त्याला वाटलं देव नसेल एकदा बोलून देव नाही ऐकणार म्हणून तो म्हणला आपण पण 2 वेळा बोलू असे तो म्हणू लागला. नंतर श्रीकृष्णाच्या मूर्तीकडे नीट साध्यंत निहाळून पाहिले आणि पुन्हा हे प्रभू तुम्हाला नमस्कार असो नमस्कार असो असे 2 दोनदा म्हणू लागला. त्या मूर्तीच्या एक एक अवयवाकडे पाहून चित्ताने समाधान पावला व पुन्हा हे प्रभू तुम्हाला नमस्कार असो नमस्कार असो 2दा म्हणू लागला. या स्थावर जंगमात्मक विश्वात व प्राणी मात्र सर्वत्र समव्याप्त असणाऱ्या देवास पाहून पुन्हा हे प्रभू तुम्हाला नमस्कार असो नमस्कार असो असेच 2दा म्हणू लागला. याप्रमाणे अनंत व अद्भुत अशी रूपे श्री अनंताचे ठिकाणी आश्चर्यात्मकरित्या प्रगट होत असलेली पाहून तो अर्जुन पुन्हा हे प्रभू नमस्कार असो नमस्कार असो असे म्हणू लागला. नमस्ते नमस्ते प्रभू यापेक्षा जास्त दुसरी स्तुती करावयाची त्यास काही आठवेना. त्याला काय आठवणच नाही. आता फक्त नमस्कार प्रभू नमस्कार प्रभू बस आठवण गेले आणि स्वस्तही बसवेना. म्हणजे इथं काय आठवणा म्हणून तो नमस्कार नमस्कार प्रभू नमस्कार प्रभू म्हणायला लागला. बरं गप्प असावा ना ते मला स्वस्तही बसवेना अशी अर्जुनाची स्थिती होऊन मग आपण कशाला एखाद्या माणसाला म्हणायचं. आपण कधी कधी म्हणतो ते ना एका जागेवर कधी स्वस्त बसतच नाही का म्हणायचं. अर्जुनच नाही स्वस्त बसत ते तरी कसं काय बसत स्वस्त आहे की नाही का म्हणायचं असं आपण त्याला चुकीचं आहे ना हे म्हणणं. म्हणजे इथं आता अर्जुन स्वतः जर स्वस्त बसत नाही तर एखादा माणूस जर स्वस्त बसत नसत त्याला जाऊ दे ना स्वस्त. पण याची भूमिका वेगळी आणि त्याची भूमिका वेगळी आहे ना. लगेच आपण खुश होऊन चालणार नाही इथे फक्त त्याला देवाचीच भूमिका आहे पण आपली तशी भूमिका आपल्याला इथे संसाराची भूमिका मांडलेली आहे म्हणून तो स्वस्त बसत नाही का. याला कळवळा देवाचा येतो आणि याला कळवळा संसाराचा येतो. एवढा फरक आहे ना पण त्याच्यामध्ये कळवळा यायला. मला लय कळवळा येतो कसा कळवळा येतो तुला जीव माझा लय तुटतो तुझा संसारात तुटतो. इकडे नाही तुटायला पाहिजे तिथे नाही तुटत तिकडे तुटला पाहिजे तिकडे तोडून काय करायचं अशी अर्जुनाची स्थिती होऊन तो कशा प्रेम भावाने नमस्ते नमस्ते प्रभू अशी गर्जना करीत होता हे मात्र काही कळत नाही. याप्रमाणे अर्जुनाने हजारो वेळा नमस्कार केले व तो पुन्हा श्री हरीस म्हणाला की हे माझ्या समोर जे आपणच दिसत आहात त्या तुम्हाला नमस्कार असो. देवाला पाठ पोट आहे की नाही याचा विचार चौकशी करून आम्हाला काय उपयोग आहे. तथापि हे स्वामी माझ्या पाठीमागे असणारे जे तुम्ही त्या तुम्हाला माझा नमस्कार असो. मी कशाला विचार करू तुला पाठ आहे का पोट नाही पण जसा असेल तसं तुला नमस्कार असो. बघा माझ्या पाठीमागे असणारे जे तुम्ही त्या तुम्हाला माझा नमस्कार असो. म्हणजे हात पुढं उभं आणि तू म्हणतो काय असंच मग तू पाठीमागे असलास तरी माझा तुला नमस्कार असतो. कारण देवाला काय पाठपूट आहे का सांगा बरं नाहीच आहे ना. पाठही नाही त्याला आणि पोटही नाही. तुम्ही माझ्या पाठीशी उभी आहे म्हणून तुम्हाला पाठीमोरे असे म्हणता येईल. परंतु हे देवा खरोखर तुम्ही जगाशी समोर किंवा पाठीमोरे आहात असे काहीच म्हणता येत नाही. बघा समोर की पाठी काय समोर की पाठीमोरा न दिसे उभाची स्वयंभू असे. माऊली किती गवळणी म्हणते ना समोर की पाठी मोरान पाया पडू गेले तो पाऊल न दिसे. पाया पडू गेले तव पाऊल न दिसे. पाया पडू गेले तव पाऊल न दिसे. उभाची स्वयंभू असे उभाची स्वयंभू असे. समोर की पाठी मोरान कळे समोर की पाठी मोरान कळे. टकाची पडी रे कैसे टकाची पडी रे कैसे.
समोर आहे की पाठीमोर आहे काय माहित नाही, टक्कची पडले पैसे. कसं जसं नामदेवाला टक्कची पडले होते तसं तसं पण झालं पाहिजे आपलं, बरं का. नामदेव महाराज एक वेळेला बघून त्याच्या समोर गेले आणि अशी एकदम त्यांची स्थिती झाली, अशी उभी राहिली, एकदम फार लाकडासारखे झाले ते, फार म्हणजे समोर की पाठीमोरा न कळे टक्कची पडले पैसे. तर कोण आहे ना, कोण आहे त्या आल्या म्हणजे आणि गेलं कुठं म्हणून बघायला. तर ते आपलं असं पहिलं त्यांना काय माहिती आता ह्याला काय नाही झालंय ते म्हणले असं राहिलं असं मग देवाकडे बघून ते गेले आणि म्हणलं ते असं धक्का मारला, धक्का मारल्यावर ते खालीच आदळलं पण पटकन काय. कारण काय झालं होतं तटस्थ अवस्था. चक्कची तटस्थ तटस्थ अवस्था. अवस्था झाली, तटस्थ लक्षण झालं होतं. असं आपण पण प्रयत्न करायला पाहिजे तटस्थ लक्षण, नाही का. म्हणजे आता काहीच आठवत नाही त्याला, संसार आठवणार, देव सुद्धा आठवणार तेव्हा तशी ऐका. नुसता आपण म्हणतो आता अवस्था झाली, आता मला संसार आठवत नाही, आता देव आठवतो का, देवही आठवता कामा नये. तेव्हा म्हणायचं की आता आपल्याला देवाची प्राप्ती आहे. अजून जर आपण म्हणत असेल मला देव आठवतो तरी तुला देवाची मग काय प्राप्ती झालेली नाही, त्याची टक्कची झाली म्हणजे कसं काय. त्याला आता संसारिक प्रपंच आठवत नव्हता आणि देवही आठवत नव्हता, तेव्हा त्याचा टक्कची पडली पाहिजे, तेव्हा त्याची ती स्थिती झाली. तटस्थ ध्यान फक्त बस. हात ठेवला तर परत गेलो. हा, बरोबर. तुम्ही जगाशी समोर किंवा पाठीमोरे आहात असे काहीच म्हणता येत नाही, कारण आपण विश्वात सर्वत्र ओतप्रोत व्याप्त आहात, सगळीकडे ओतप्रोत आहात. तेव्हा समोर आहे का पुढे आहे का पाठी आहे का वरती आहे का आजूला आहे का बाजूला असं म्हणताच येणार नाही तुला. आता तुमच्या निरनिराळ्या अवयवांचे वर्णन करण्याचे मला कळत नाही, म्हणून सर्वस्वरूपी व सर्वांतर्यामी आत्मस्वरूपात असे जे तुम्ही त्या तुम्हाला नमस्कार असो. बघा काय काय म्हटलंय बघा, म्हणून सर्वस्वरूपी म्हणजे सर्वत्र सर्वस्वरूप व सर्वांतर्यामी सर्वांच्या आत असणार, सर्वांच्या आत सर्वांतर्यामी. म्हणून आपली जनाबाई म्हणते काय, देव आहे देव आहे हृदय मंदिरी शोधून पाहिजे. सर्वांतर्यामी आत्मस्वरूपात असे जे तुम्ही त्या तुम्हाला नमस्कार असो. देवा, जे तुम्ही अनंत बळाच्या आवेशाचा साठा आहात, तुम्ही अगणित पराक्रमी व सर्वकाली सम म्हणजे एक रूपाने असणारे व सर्व स्वरूपाचे आहात, त्या तुम्हाला नमस्कार असो. ज्याप्रमाणे सर्व आकाशात अवकाशच म्हणजे पोकळीच आकाशमय होऊन असते, त्याप्रमाणे सर्व ठिकाणी अधिष्ठान रूपाने तुमची समान व्याप्ती असल्यामुळे तुम्हीच एकमेव सर्व रूपाने आहात, किंबहुना सर्वत्र तुम्हीच केवळ ओतपोत भरलेले आहात. पण ज्याप्रमाणे क्षीर समुद्रात लाटाही दुधाच्याच येतात, त्याप्रमाणे हे विशाल विश्व तुमच्याच अधिष्ठान स्वरूपावर भासत आहे. एक जग विश्व तुमच्या काय तुमच्या अधिष्ठानावर कसं आहे, काय होत आहे, भासत आहे. कसं तर ज्याप्रमाणे क्षीर समुद्रात लाटाही दुधाच्याच येतात. क्षीर समुद्र जो आहे, क्षीर समुद्र म्हणजे काय, दुधाचा, आणि त्याच्या लाटा दुधाच्या. तसं तुमचं हे जरी विश्व तुमचं असलं, तुम्ही म्हणजे समजा समुद्र दुधाचा, आणि हे जग जे आहे ते काय आहे, त्या दुधाच्या लाटा आहेत. मग त्या लाटा दुधाच्या लाटा आणि दुधाचा समुद्र वेगवेगळे काही एकच, फक्त लाटा काय झालेल्या त्या फक्त त्याच्यातून आलेल्या आणि त्याच्यातच जाणार आहे. तसं तुम्ही आणि हे जग हे एक का दोन, एकच आहे. म्हणून देवा, तुम्ही या सर्व पदार्थापासून वेगळे नाही. म्हणून देवा, तुम्ही या पदार्थापासून वेगळे नाही. जरी समजा दुधात क्षीर समुद्रातल्या दुधाच्या समुद्रातल्या लाटा जरी बाहेर आल्या तरी शेवटी आहे काय, शेवटी दुधाच्या लाटा आहेत म्हणजे काय, दूधच आहे. तसं हे विश्व शेवटी काय, तुम्हीच आहात. जरी वेगळं दिसत असलं तरी तुम्हीच आहात. परंतु प्रभू, अशा सर्व व्यापकतेच्या ऐश्वर्याने संपन्न असणाऱ्या तुम्हाला मी यापूर्वी मुळीच जाणत नव्हतो. मी असं मात्र तुम्हाला कधी पूर्वी जाणत नव्हतो, कारण मी तुम्हाला काय, मी वेगळाच समजत होतो ना. आता मात्र मला कळालं की तुम्ही आणि मी एक आहे, जीव आणि ब्रह्म एक आहे. जसं आता ही उदाहरणं सांगितली तशी की समुद्रातल्या लाटा आणि त्या समुद्रातलं पाणी, जसं समुद्रात लाटा आणि पाणी एक आहे, तसं आम्ही जीव आणि ब्रह्म आम्ही एक आहोत. हे आता मला कळालं, याच्या अगोदर मला कळालं नव्हतं. तेव्हा त्याला आता काय झालेलं आहे, आता पुढे येणार आहे की त्याला खंत वाटली की देवा, असं तू एवढा एवढा व्यापक असताना मी तुला कसं काय एवढा छोटा समजत होतो. तसं प्रत्येकाने
परत पंढरपूरला आपण ज्या टायमाला जातो तेव्हा आपण पण देवापुढे खंत मांडायची, देवा आतापर्यंत मला कळत नव्हतं, आम्ही तुम्हाला आता एवढाच समजत होतो, पण तेवढे तुम्ही आता नाही, तुम्ही आहे ना खूप व्यापक आहात, तेव्हा तुमचं खरं दर्शन. आता तरी कमीत कमी आता हे कबूल करणार आहे बघा, की मी तुम्हाला ना एवढाच समजत होतो, मी तुम्हाला सोयरा समजत होतो, मी तुम्हाला आमच्यामध्ये खेळणारा एक खेळाडू समजत होतो, पण तुम्ही तर एवढी व्यापक, एवढं आतापर्यंत मला हे आता कळालं. बघा तो आता खंत व्यक्त करणार आहे. आणि प्रत्येकाला ना तुम्हाला सांगतो, खंत हे वाटली पाहिजे. खंत वाटल्यामुळे आणि दुसरं काहीतरी शब्द आहे बघा याच्यामध्ये, की काय पश्चाताप आणि अनुताप. अनुतापाशिवाय माणूस घडतच नाही. अनुताप पाहिजेच. अनुतापाविना आता नाथ महाराजांचा प्रमाण आहे, अनुतापाशिवाय माणूस घडू शकत नाही. म्हणून जीवनात प्रत्येकाला कधी ना कधी अनुताप हा घडलाच पाहिजे. आणि ही आपली भगवंत परीक्षा घेतो असं समजायचं, त्याने असं समजायचं नाही किंवा मला अनुताप झाला. हे भगवंताचं काहीतरी नियोजन आहे पाठीमागे, तुम्हाला अनुताप द्यायचा. अनुतापाशिवाय माणूस घडूच शकत नाही. म्हणून लुडबुड करायची काय गरज अजिबात नाही, कारण त्याचं नियोजन आहे, प्रयोजन आहे, काहीतरी तुम्हाला घडवायचंय, तेव्हा अनुताप झालाच पाहिजे. काय त्याचं नियोजन असेल, काय प्रयोजन असेल, बरोबर. आणि आपल्याला समजा कोणतरी असं म्हण अनुताप देत असेल, समजून जायचं तो देत नाही, कोण देतं? देव देतो आपल्याला अनुताप, आहे की नाही. असंच प्रत्येकाला वाटलं पाहिजे. तुम्हाला असं कधी कधी इकडे असं वाटत असेल, हे जास्त करून आम्ही तिकडेच बघताय तिकडे, त्याला कारण आहे, कारण त्यांना ते जरा थोडं तुम्हाला लीक होत असं नाही, पण तुमच्यापेक्षा जरा थोडंसं त्यांना लीक होतं म्हणून तिकडं झालं ना असं. नाथ महाराज ज्या टायमाला भागवत सांगायला बसायचे त्या टायमाला काय व्हायचं, आता सगळे, आता तुम्ही कसं सगळ्या आपल्या ताई माई सगळ्या आलेल्या पुरुष सगळे एकत्र असे बसायचे. आणि ती नाथ महाराज आहेत ना, ते त्यांच्या समोर एक येऊन स्त्री बसायची. नाथ महाराज ज्या टायमाला भागवत सांगायला लागले प्रवचन तिथून, तर ती सारखं तिच्याकडे बघायची. त्या टायमाला काही अशी तांडा चौकडी पण असायची तिथे. त्यांना असं वाटायचं की नाथ बाबा नेमकं तिच्याकडेच का बघतात बरं का. पण आता ते का बघायचे, कारण हे बोलत असताना त्यांच्या हावभाव बघून त्यांना असं वाटत, ती प्रेरणा देते. तसं तुम्ही समज ज्या टायमाला आम्ही समजा इथून आम्ही म्हणजे इथून ज्या टायमाला जो वक्ता असतो बोलतो आणि तुमचे ज्या टायमाला हावभाव असतात ती त्याला प्रेरणा देत असतात, लक्षात घ्या. म्हणून तुम्हाला कळल्यासारखं वाटलं की ह्याला आणखी प्रेरणा येणार, हा कळलं बरं आणि काय ते बोललं पाहिजे असं वाटतं. पण तुम्ही जर नुसते असं जर बसले ना असं ऐकताना, तर मग ते एकदा पण निघून जाणार सगळं, बसण्याची झोपणार. हा. म्हणून तुम्ही रोजचं हे धोका काय आहे की तुम्ही बना पहिलं, तुम्हाला ते कळलं पाहिजे, तुम्हाला जाणलं पाहिजे, तेव्हा इथला वक्ता जो आहे ना तो आणखी प्रेरित होतो. तुमच्यामुळे तो बोलत असतो, तो त्याच्यामुळे बोलत नाही, लक्षात घ्या. म्हणून श्रोत्यांना वक्त्यांनी, लक्षात घ्या, हे कटू सत्य आहे. ज्या टायमाला वक्ता ज्या टायमाला सांगत असतो त्या टायमाला वक्त्यांनी श्रोत्यांना वक्त्यासारखं पहिलं बनवायचं आणि मग सांगायचं असतं. तसे तुम्ही आता बनलेले आहेत म्हणून मी सांगतो, नाही तर मी कशाला आलो असतो तुम्हाला सांगायला, मला काय पडलं एवढं. पण तुम्ही बनलेले आहात. बनलेले म्हणजे जे असं व्यवहारातले म्हणतात तसं नका समजू. तर तुम्ही म्हणा आम्हाला बनलेले म्हणतात, तसे नाही, तुम्ही देवासारखे बनलेले आहात म्हणून सांगायचं तसं. आणि हे वस्तुस्थिती आहे बरं का, ही लक्षात, ही वक्त्याचं मात्र टाळक्यात असलं पाहिजे. नाहीतर हे कोण आहे, त्यांना काय येतं, ह्यांना काय येतं, मग तुला पण काय येणार नाही. त्यांना बनवायचंय, याची दृष्टी अशीच असली पाहिजे. तुका म्हणे सांगू किती, याची भगवंताच्या मूर्ती, प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती. तेव्हा याचं पण टाळक्यात बसणं, तुमच्या टाळक्यात बसणं, नाही तर एरवी नाही. मी इथला कोणतरी काहीतरी समजत असेल आणि तुम्हाला काही मी समजत असेल तरी मेळ बसणार नाही, काही तुमच्या डोक्यात बसणार नाही, 100% गॅरंटी. इस पॉईंट टू नोट किया जाय. म्हणून वक्त्याने पहिलं श्रोत्यांना काय करायचं, आपण कार्य करायचं, तेव्हा त्यांच्या ते डोक्यात बसणार आहे. वाटतं असं नाहीये. बाबांनी ज्या टायमाला सुरुवातीला काही लोकांनी बनवली पहिली, तशी केली फक्त आपल्यासारखी, तेव्हा ती बनली नाही, अशी नाही बनली. त्यावेळेला ज्या सुरुवातीला 120 अधिकारी बनवले, ते असे नुसते बनवले नाही. असं त्यांना पहिल्या समोरासमोर बोलून बसून हे करून त्यांना पहिले आपल्यासारखे केले आणि मग त्यांना अधिकार दिले. असे नाही लगेच आलं नाही लगेच दिलं. आणि मग त्या 120 मुळे आज काय किती झाले, लाखोनी झाले. तसं वक्त्याचं पहिल्या लक्षात वक्ताला श्रोत्याला पहिलं तसं बनवायचं
आपल्यासारखं बनवायचं, आपल्यासारखं म्हणजे आपल्यासारखं देवच त्यांना बनवायचं आणि मग देव होऊन देवाशी वाजावे, हरी होऊन हरीशी वाजावे. काय म्हणणं आहे का? हा, काय सांगत होतो तुमचं? विसरले? असंच झालं पाहिजे, तुम्ही विसरलेच पाहिजे. तर देवभाव विसरलं पाहिजे. आपण वृत्तीवर असतो तेव्हा लक्षात येतं ना. आता तुम्ही वृत्तीवर नाही आहेत, तुमच्या लक्षात येणार का? फक्त मीच एकटा वृत्तीवर आहे म्हणून मी सांगतो तुम्हाला. तर नाथ महाराज सांगताना त्या ताईच्या सारखं बघत असायचं. तर काही तांडळ सगळेच ऐका, आपल्याकडे नाही बरं का तसं. हौशे नवशे गवशे काहीतरी येतात ऐकायला ना असे. हे सारखं म्हणायचे, हे सारखं इकडेच का बघतात, इकडेच का बघतात. आता त्याला काय माहिती, ज्यांच्या त्या व्यक्तीच्या मुळे त्यांना प्रेरणा वाढत होती. कारण हे इकडे बोलायला लागले की ते असे मान हलवणार किंवा असे कळल्यासारखं दाखवणार, किंवा यांना प्रेरणा जास्त वाढत जाते. म्हणून आम्ही कधी कधी आपण इथं वक्ता ज्या टायमाला नजर टाकत असतो त्याच्याकरता, त्यांच्यामुळे त्यांना प्रेरणा येते. खरं आहे, वस्तुस्थिती आहे. पण एक नवीन कीर्तन प्रवचनकारांनी लक्षात घ्यायचं. नवीन कीर्तन प्रवचनकारांनी डायरेक्ट माणसांकडे पहिलं बघायचं नाही, नाही तर मग तुमचं कीर्तन प्रवचन होणार नाही. हा, एक तुम्हाला हे लिंक सांगून ठेवतो, एक वर्म सांगून ठेवतो, नाही तर मग तुम्ही डाळ मारणार. त्यांनी काय करायचं, पहिल्या कीर्तन प्रवचनकारांनी तिकडे कधी भिंत असेल किंवा कधी लाईट असेल किंवा इथे काय अशी नजर टाकून बोलायचं. पहिलं डायरेक्ट कधी होईल, मग त्या टायमाला तुमची भीड मोडल, मग बघा, मग भिंतात बोलायचं. त्या काही वर्म आहेत त्याच्यातली, तेव्हाही तयार होतात, असं उगाच नाही. आणि बऱ्याच जणांना ही वर्म मिळाली बरं का, ती तशी नाही. काही तर म्हणाय मी कसं बोलू, मग त्यांना सांगावं असं असं करायचं, तुम्हाला काय होणार, झाले ना, करायचं पटापट. हा, तर ती सारखी बघायचे. तर काही असे होते त्या टायमाला विरुद्धवारी, ती म्हणायची हे नाथ बाबा तिच्याकडेच का बघतात. मग ह्यांनी काय केलं, डाव रचला. म्हणजे आता ही जी बाय, आता ते थोडी ताई म्हणणार आहेत, ते आपण ताई म्हणणार, ती ताई म्हणणार आहेत. आमच्या केडकर बाबांनी त्याविषयी मस्त मेसेज टाकला. आपल्या जाधव ताईंचं प्रवचन ज्या टायमाला त्यांना लाल त्रिफळ दिलं तर त्यांनी खाली मेसेज टाकला, माझी ताई, आम्हाला खूप, मला अभिनंदन वाटतं तुमच्याबद्दल किंवा कौतुक वाटतं का, ते काय करतो कोण वापरू शकतो सांगत. त्याच्या खरंच अंतकरणामध्ये त्या टायमाला असा भाव झालेला असतो, तोच फक्त माणूस टाकू देतो. बाकी नाही कोणाला, आम्हाला नाही सुचलं. मग त्यांचा खरंच तसा भाव झालाय, असं नाही आपल्यामध्ये तसं सुचलं नाही असं म्हणणार, सगळ्यांच तसं झालेलं आहे बाबा. म्हणजे असा भाव व्हायला पाहिजे प्रत्येकाबद्दल. आणि घडोघडी मग काय होईल, सुख घडोघडी वाढू लागेल. तर ती चांगल्या चौकटीने त्यांनी आता विचार केला, म्हणला ही बाई कुठं जात ही बघायची. आणि जसं एक प्रवचन झालं आणि सगळी तिथे आपापल्या घराला निघाली. आणि हे काय केलं, ती जशी बाई पण निघाली ना, ही गमती तिच्या पाठीमागून निघाली. फार जवळ फक्त म्हणलं चालली कुठे, इकडेही घर नाही, इकडेही घर नाही, पुढेही घर दिसत नाही, मागे घर दिसत, चालली कुठे. तर पाठीमागून चालले, मग जाऊ द्या बघा कुठे चालते, जाऊ. गेली आणि ते पैठणला कोणची नदी आहे तिथे, गोदावरी का? हा, गोदावरी. आपण समजा काय गोदावरी म्हणा, गंगा म्हणा, ती काय रूपच केलेली आहे. गेली आणि ते बघितले पाठीमागून बघतात, तर ती जी आहे ना, ती गाई त्या पाण्यात गेली आणि त्या पाण्यात गेली आणि असं वरती गेलं तर ती देवीचं स्वरूप दिसलं त्यांना. आपले म्हणले, मग काय पबडात मारून गेलं, म्हणले ही गंगा आहे आणि आम्ही काय तिच्याबद्दल विचार केला. बघा बरं, काय कोणाबद्दल काय विचार करायचा आता आपण ठरवायचं, कुणाबद्दल आपण काय विचार करायचा, कशाला आपण असं सांगा बरं. आता त्यांना काय गरज होती का, काय ते तिकडेच बघतात, ते तिच्याकडेच बघतात, काय तुला गरज होती का, तुला माहिती आहे का ते का बघतात ते. त्यांना त्याच्यातून प्रेरणा मिळत होती आणि ते नीट ऐकायचे, श्रवण चांगलं होतं त्यांचं. कारण शेवटी कोण होती ती, देवी होती ती, म्हणजे तिचं श्रवण तसंच असणार. बघा, म्हणजे देव सुद्धा नाथ महाराजांच्या प्रवचनाला असायचे. मग मला आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, आत्ता ज्ञानेश्वरात देव आहेत की नाही, देव देवी, तुम्ही कोण आहात, देवच आहात. म्हणजे आहेत ना, म्हणजे काय नुसते नाथ महाराजांच्या प्रवचनाला देवदेवी नव्हत्या, आत्ता सुद्धा आहेत. असं आपण काय करायचं, असं करून. आता कुठं आलो आपण, काठीच ठेवायला लागणार बारीक. म्हणून देवा तुम्ही सर्व पदार्थापासून वेगळी नाही, हे माझ्या प्रत्ययात आले आहे. आता सर्वत्र तुम्ही घनदाट
भरलेली आहेत बघा. घनदाट शब्द केला, कोणाला आठवलं प्रमाण काय? ज्ञानदेव म्हणे, ज्ञानदेवा पाठ हरिया वैकुंठ आणि भरला घनदाट हरिदिसे. बघा आता हे प्रमाणे ते यायला पाहिजे ना, की सगळीकडे घनदाट. घनदाट म्हणजे काय? वेळ वाढत चाललंय, आता उद्या तरी आपल्याला पुढे व्हायला पाहिजे. घनदाट म्हणजे पूर्ण आपण म्हणतो ना चॉकअप झालेले, चॉकअप, त्याला बिलकुल थोडी सुद्धा जागा नाही. तर तुम्हाला एक उदाहरण सांगतो. एक पोता, तुम्ही एका पोत्यामध्ये समजा 40 किलो त्याच्यामध्ये गहू बसतात, हा 40 किलो. आणि मग त्याने काय, त्याला बसवायचे होते 45 किलो, पोतं 40 किलोचं. मग तो काय करतो, पोतं टाकून आपटून 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 त्याच्यामध्ये परत 5 किलो काय करतो, भरतो. आणि वरून काय करतो, दाबण्याने शिवून घेतो त्याला, कारण जागा शिल्लक राहत नाही. त्याला म्हणतात, काय म्हणतात, घनदाट. अजिबात थोडी सुद्धा जागा शिल्लक राहिली नाही की त्याचा तो कुठे बाजूबाजूला उठलं. घनदाट, भरला घनदाट हरिदिसे. परंतु प्रभू अशा सर्व, तुम्हाला वाटत असेल यांनी सगळे केलेले आहे. काय बोलतो? म्हणजे असणारे केलेले आहेत. शेतकऱ्यांची उदाहरणं, बयानांची उदाहरणं. काय भरलं ना, भरलं वरून अजून एक दोन लावायची, टाळकं बोलतात त्याला आपल्या भाषेत टाळकं. म्हणजे यांना असं म्हणायचं की ते भरलेलंच आहे, फक्त आता ते काय होतं, ओपन होतं फक्त, नाही का? असंच म्हणायचं ना. अजून त्याच्यावर 5 किलो तुम्ही टाचायच्या आधी आहे ना, अजून त्याच्यात 5 किलो. नाही ते झालं. यांना काय म्हणायचं होतं, म्हणजे असं आहे तर त्यांनी ती कृती करून पाहिजे असं शेतकरी बाबांना म्हणायचं. हा असं त्यांना म्हणायचंय. बरोबर. ते तुम्ही पहिले केलेली काय काय केलं? मध्ये तुम्ही 45 भरून दाखवले असं झालं. हा म्हणजे क्रिया तशीच तशी करून दाखवली असते. गंधाचा अर्थ असा. हा. काय ते परत प्रमाण आहे ना, देवे पोते भरिले नवे रीते. तुका म्हणे पोते देवे भरिले नवे रीते. ते पोत देवानीच भरलेले असं, म्हणजे असं यांना असं म्हणायचं की या तुमच्याकडून कृत्य झालेले आहेत म्हणून तुम्ही असं बोलता, असं त्यांना म्हणायचं. परंतु प्रभू अशा सर्व व्यापकतेच्या ऐश्वर्याने संपन्न असणाऱ्या तुम्हाला मी यापूर्वी मुळीच जाणत नव्हतो, म्हणून आम्ही सोयरेपणाच्या, बघा सोयरेपणाच्या संबंधाने नाते लक्षात घेऊन तुमच्याशी आजपर्यंत वागलो. जेव्हा हे तुझं व्यापक स्वरूप मी आतापर्यंत बघितलं होतं, मला कळलं नाही, म्हणून मी काय केलं आतापर्यंत. आता त्याला मगाशी आपल्याविषयी काय याच्यावरून गेलो होतो ना आपण, की माणसाला काय काय झालं पाहिजे, अनुताप झाला पाहिजे. अनुतापाशिवाय माणूस घडू शकत नाही, प्रत्येकाला वाटलं पाहिजे. आणि एक बाबा म्हणायचे आपले, बघा सगळे बाबा म्हणतात की जर एखादं आपल्याला जर सुटावं असं वाटतं तर त्याला पहिलं बांधल्यासारखं आहे असं वाटलं पाहिजे, तेव्हा तो सोडण्याचा प्रयत्न करेल. आपल्याला बांधलेलंच वाटत नाही तर आपण सुटणार कशी, सांगा बरं. आणि ही स्थिती झालेली आहे आपली, बरं का. बरं झालं तो म्हणजे विषयाचा आपलं, बघा बऱ्याच वेळेला आपलं बाबा म्हणतात की सुटायचं असेल तर आपल्याला पहिलं काय केलं पाहिजे, बांधल्यासारखं असं वाटलं पाहिजे. पण आपल्याला वाटतं का बांधल्यासारखं नाही. हा गाढवाचा दृष्टांत देईल की ज्या टायमाला गाढव काय जवळ गेलं ना, हा बांधल्यासारखं करायचं, कारण त्याला सवय झालेली आहे ना बांधल्यासारखं. बरं आता सकाळी ज्या टायमाला सगळी गाढवं जरी बाहेर पडून गेली ना तर ते गाढव काय हलायचंच नाही जागेवर, का त्याला बांधलेलं तर सोडण्यासारखं केलं पाहिजे. तसं इकडे बांधल्यासारखं करायचं आणि सकाळी परत सोडल्यासारखं करायचं. अरे रे, माझ्या हातून हा फार मोठा प्रमाद घडला कसा, तो दृष्टांत पुढे सांगतो. आता ते म्हणला हा माझ्याकडून प्रमाद घडला कसा, म्हणजे हे घडलं कसं माझ्या हातून. कारण तुम्हाला आम्ही कोण समजत होतो, सोयरे समजत होतो. म्या अमृताचा उपयोग सडा समजण्याकडे केला व काम देऊन तिच्या मोबदल्यात एक लहानशी शिंगरू घेतली. आता ते म्हणतात कसं झालंय असं, तर अमृताचा उपयोग सडा समजण्याकडे केला. अमृत होतं पण ते मी काय उपयोग केला त्याचा, सडा समजण्यासाठी केला. आणि काम देऊन तिच्या मोबदल्यात एक लहानशी शिंगरू घेतली. होते काम देणू पण मी काय घेतलं त्याच्या मोबदल्यात शिंगरू घेतलं. बघा बरं का, म्हणजे आता त्याला काय आलेलं आहे, पश्चाताप झालेलं आहे, अनुताप. परिसाचा डोंगरच मिळाला होता पण तो फोडून त्याचा गडगा रचला किंवा त्याची आम्ही घराच्या भिंतीच्या पायात भर घातली. कोणाची, परिसाची. बघा
म्हणजे परी सुद्धा कळला नाही. म्हणजे त्याला असं म्हणायचं तुम्ही परीच होतात, पण आम्ही समजा काय समजलो, समजा एक दगड समजलो बघा, असं म्हणायचं त्यांना. आता लक्षात आलं ना. तसेच कल्पतरू तोडून त्यांचे शेतात संरक्षण म्हणून कुंपण केले. चिंतामण्याची खाण लागली, पण त्यात दगड समजून गोपनीने मारून वडाळ गुरे हाकून लावले बघा. म्हणजे तुम्ही कोण होतात? चिंतामणी होतात, पण आम्ही काय समजलो, तो दगड समजून गुंपणीला टाकला आणि वडाळ गुरे हाकून लावली. त्याला वडाळ मारायला त्यासाठी गोपनीसाठी उपयोग केला त्या दगडाचा बघा. म्हणजे तुमचा आम्ही असा उपयोग केला. त्याप्रमाणे तुमचे सानिध्य लाभले असूनही अतिस्नेहामुळे आपणा मित्र समजून ते व्यर्थ घालवले. अतिस्नेहामुळे. आणि असा एक शब्द कुठल्या एक कीर्तनकाराने वापरला होता, अतिपरिचयात अवज्ञा. कधी कधी अतिपरिचय सुद्धा ठेवायचा नसतो, त्याच्यामध्ये काय होते? अवज्ञा होते. ही वस्तुस्थिती आहे बरं का, मी एका साधूकडून मुखातून ऐकलेले. अतिपरिचयात अवज्ञा, म्हणून अतिपरिचय सुद्धा नाही. म्हणून बाबा म्हणतात ना, ना किसी प्यार और ना किसी वय. अतिपरिचय पण कामाचा नाही, कारण तो सुद्धा कधीतरी घातक होऊ शकतो. तसं इथे भगवंत अर्जुन काय म्हणतो? अतिस्नेहामुळे आपण मित्र समजून ते व्यर्थ घालवले. अतिस्नेह होता म्हणजे मी माझा चौंगडी, हा माझा सोयरा असं मी समजत होतो, म्हणून तुमचं खरं काय आहे ते मला कळत नव्हतं. तुम्ही खरे कोण असते? अतिस्नेह म्हणून अतिस्नेह पण नसावं, म्हणजे आपण म्हणतो अतिप्रेम तेही नसावं. ते सुद्धा काय घातक असते. लांब कशाला? या आजचे उघड उदाहरण पहा की हे युद्ध केवढे क्षुल्लक व काय किमतीचे आहे. पण मूर्तिमंत परब्रह्म जे तुम्ही, त्या तुम्हाला मी युद्धात आपले सारथी केले आहे. जाऊ दे, ते मागचं जाऊ दे, पण आताच बघा, तुम्ही तर भगवंता देव आहात, पण मी तुम्हाला काय केलेले आहे? या युद्धामध्ये सारथी केलेला आहे माझा, म्हणजे ड्रायव्हर, गाडीचा ड्रायव्हर केला. खरं तुम्ही मालक आहात, मी ड्रायव्हर असायला पाहिजे, पण आता झालं काय? तुम्ही मालक असून तुम्ही ड्रायव्हर झालात माझा, आणि मी मालक झाल्याप्रमाणे झालं. असा मी तुमचा उपयोग केला, पश्चाताप झाला. हे कृपा सागरा, दुष्ट अशा कौरवांच्या घरी तुम्हाला शिष्टाई म्हणजे तडजोड करण्याकरताही आम्ही धाडले. ज्यावेळेला कौरव ऐकत नव्हते त्या टायमाला ती शिष्टाई करण्यासाठी भगवंताला पाठवले, ह्यानेच पाठवलेलं. जा बाबा, एकदा तू तरी एकदा काहीतरी फायनल करून ये. याप्रमाणे हे जगदीश्वरा, आम्ही आपल्या सामान्य व्यवहारार्थ आपणास विकून खर्ची घातले, म्हणजे असे करणे उचित आहे का? तर नाही. तुम्ही योग्याचे समाधी सुख असून मी मूर्ख कसा की म्या तुम्हाला अशा यथार्थपणे जाणले नाही. बघा, योगी सुद्धा काय? योग्याची समाधी, म्हणजे योग्यांचं समाधी सुख तुम्ही आहात. योगी जे समाधीला वगैरे बसतात त्यांना सुख तुमच्याकडून मिळतं, आणि आम्ही काय केलं? आम्ही मूर्ख बघा कसे ते, तुम्हाला आम्ही जाणलं नाही. उलट तुमच्या तोंडावर तुम्हाला वर्मी लागेल अशी भाषणे मी बोलत होतो. तुमच्या वर्मी लागल, आपण म्हणतो ना, हा शब्द माझ्या वर्मी लागला बरं का, असं आम्ही तुम्हाला बोललो. बघा किती त्याला आता हे झालेलं काय? पश्चाताप आहे ना, अनुताप. त्याला अनुताप म्हणतात. अनुताप झाला पाहिजे. मी कसं केलंय? का झालं माझ्याकडून असं का घडलं माझ्याकडून? असं अनुताप झाला पाहिजे. त्या अनुताप म्हणजे अनुताप रूपी अग्नीमध्ये आपण काय केलं पाहिजे? जाळून घेतलं पाहिजे. काय? अनुताप रूपी अग्नीमध्ये आपण काय केलं पाहिजे? जाळून घेतलं पाहिजे. तेव्हा त्याच्यातून जे प्रगट होणार आहे ते मात्र काय होणार आहे? ते परत कधी जाळणार, पण अनुताप झाला पाहिजे. तुमच्या तोंडावर वर्मी लागेल अशी भाषणे मी बोलत होतो. तुम्ही विश्वाचे अनादी मूळ आहात. ते तुम्ही ज्या सभेत बसत होता ते तुम्ही आमचे नातेवाईक, या संबंधीने मी तुमच्याशी विनोदाने बोलत होतो. काय? तुम्ही विश्वाचे अनादी मूळ, म्हणजे संपूर्ण विश्व जे आहे त्याचं अनादी ते मूळ तुम्ही. आणि आम्ही तुम्हाला काय समजत होतो? तुम्ही ज्या सभेत बसत होता तेथे तुम्ही आमचे नातेवाईक, या संबंधाने मी तुमच्याशी विनोदाने बोलत होतो. आणि ते म्हणून विनोदाने आमचे हे नातेवाईक, आपण कसं संबंधाने आपण असं बोलतो नाही का? तसं कदाचित तुमच्या घरी आलो तर तुमच्या बरोबरीने मान घेत होतो, आणि तुम्ही न दिला त्यात काही कमी पडेल तर अतिसर्गीमुळे आम्ही आपल्यावर रुसून जात होतो. आता बघा, हा पॉइंट आहे का? कदाचित तुमच्या घरी आलो म्हणजे
भगवंताच्या घरी आम्ही आलो, तर तुमच्या बरोबरीने मान घेत होतो, म्हणजे तुमच्या बरोबर आम्ही सुद्धा मान घेत होतो. तो तुम्ही न दिला, त्यात काही कमी पडेल तर अतिसलगीमुळे, म्हणजे समजा तुम्ही दिला नाही किंवा काही आमचा मान करण्यामध्ये कमी झालं काय, तर अतिसलगीमुळे आम्ही आपल्यावर रुसून जात होतो. म्हणजे आम्हाला का नाही मान दिला, आम्हाला जे पाहिजे ते का नाही दिलं, उलट आम्ही तुमच्यावर काय करत होतो, रुसत. आता ही काही माणसाची रुसतात बरं, काही आता माणसं रुसतात. आता काय करायचं, त्यांना आता काय केलं पाहिजे, सलगीने घेतलं पाहिजे, सांगावं लागतं एवढी ज्ञानेश्वरी होऊ द्या, मग बघू आम्ही तुमच्याकडे येऊ चहा पाण्याला. नाही हे शारंग काय म्हणतात, ज्याचं त्याला कळतं, त म्हटल्यावर ता कळतं. हे शारंग पाणे, तुम्ही माझे पाय धरून समजूत करीत असा. काय काय किती कमीपणा, म्हणजे भगवंताला आम्ही काय समजत होतो. हे शारंग पाणे, तुम्ही माझे पाय धरून समजूत करत असा. तुम्ही माझे पाय धरायचे, भगवंत पाय धरायचे. खूप आहे त्याच्यामध्ये. आता काय टाइम थांबत नाही आपल्यासाठी, वेळच थांबणं झालं. तुम्ही थांबू शकता पण वेळ नाही ना आपल्यासाठी थांबत. हा मोठा प्रश्न आलाय पडलाय ना. तुम्ही नक्कीच थांबू शकता, हे दिसतं. हे शारंगपणे, तुम्ही माझे पाय धरून समजूत करीत आहात. आणि आम्ही जर एखाद्याला काय तरी चांगलं सांगायला गेलं, आता हे पाय धरायचे बरं का, भगवंत अर्जुन जर रुसला तर भगवंत अर्जुनाचे पाय धरायचे. आणि आपण जर एखाद्याला काय चांगलं सांगायला गेलं तर दुसरा काय म्हणावं, काय त्याच्या नादाला लागतो, हे काय सुधारणार आहे का ते, काय म्हणावं, काय करावं. आणि हा काय करतो, सुधारण्यासाठी अर्जुनाचे काय रुसवा काढण्यासाठी पाय धरतोय त्याचे. कधी कधी असं करावं लागतं, पण हे कोणी करणार नाही बरं का. हा जाणता माणूस करू शकतो, अजाणता असं नाही करत, त्याला अहंकार असतो. मी त्याचे पाय धरू नाही. एखाद्या जीवाचा जर उद्धार व्हायचा असेल तर, आणि एखाद्याकडून त्या उद्धार होण्यात अडथळा येत असेल तर जाणत्या माणसाने त्याचे पाय पकडले तर त्याचा तो अपमान नाही किंवा त्याचा तो कमीपणा नाही, उलट त्याचा तो मोठेपणा असतो. कारण एखाद्या जीवाचा उद्धार होतोय ना तुझ्या पाय धरणीमुळे, मग काय करायला हरकत आहे, का धरू नये, असं म्हणून चालणार आहे, जाऊ मोरे दे त्यांचं ते बघतील आपल्याला काय. तसं नाही. अरे त्यांना कळत नाही म्हणून ते मांडत बसले, ते सुटलं पाहिजे. हे शारंगपाणे, तुम्ही माझे पाय धरून समजू. तुम्हाला थांबावं असं वाटत नाही, हे काही नवल नाही, पण मलाच आता थांबावं असं वाटत नाही, हे मोठं नवल आहे. चालू द्या कितपत, चालू द्या ना, चालू द्या ना. सगळ्यांना कुठं, सगळ्यांचं कुठं माना असतं, काय माना तुमचं, चालू द्या ना, चालू द्या. आता बरोबर मी जबरदस्ती म्हणतो. नाही ते बरोबर, त्यांनी बरोबर आहे, बरोबर जज केलं त्यांनी, अगदी बरोबर आहे. खरंय खरंय, हे खरंय. आता याच्या पुढे मी तुम्हाला असं म्हणणार नाही. कसं म्हणायचं, त्यांचं बरं पटलं मला. तुम्ही जबरून का त्यांच्याकडून कबूल करून घेता. आणि हे खरं आहे, कुणाकडून जबरदस्ती कबूल करून घ्यायचं नाही, त्याला प्रेम म्हणत नाही. पहिल्याच वेळेला म्हणायला पाहिजे. आपण जबरदस्ती म्हणायला बरोबर ना, बरं म्हणणार मग. हा, कारण आवाज करून म्हटले ना, मग आता बोला हलवायलाच लागणार मला. आता लादण्यासारखं झाले, जबरदस्त. आता लादण्यासारखं झाले. आता लादण्यासारखं झाले. हे शारंगपणे, तुम्ही माझे पाय धरून समजूत करीत असाल, याप्रमाणे व हव्या त्या प्रकाराने आम्ही तुमचा उपमर्द होईल अशी अनेक गोष्टी केल्या. म्हणजे तुमचा अपमान होईल अशा आम्ही अनेक गोष्टी केल्या. शहाणपणाच्या घमेंडीवर आम्ही तुमच्या पुढे पाठ करून देखील बसलो आहोत. बघा इथे काय, शहाणपणाच्या घमेंडीवर, म्हणजे आम्ही लय शहाणे असे आहेत बरं का. शहाणपणाच्या घमेंडीवर आम्ही तुमच्या पुढे पाठ करून देखील बसलो आहोत. तर हे श्रीकृष्णा, अशी आमची योग्यता आहे काय. परंतु महाराज, आम्ही चुकलो, कबूल करायचं बरं का. आपण जोपर्यंत आपली चूक आपल्याला कबूल होत नाही ना, तोपर्यंत माणूस सुधरू शकत नाही. त्याला किती सांगण्यापर्यंत, पण त्याला कळलं पाहिजे की आपली कुठेतरी चूक होती. आता एखाद्याला जर सांगितलं एखाद्याला, अरे हे अभंग असं म्हण, हे असं म्हण, तर ते ऐकणार नाही बरं का. पण त्याला कळलं पाहिजे, नाही हे माझं इथं चुकतं, तर ते मग ते बरोबर येणार ना. पण त्याला जो पण वाटत नाही ना, माझं चुकतं, पण ते कसं काय होणार तयार, सांगा बरं.
त्याला वाटलं पाहिजे. परंतु महाराज आम्ही चुकलो, बघा कबूल केलं देवाने, बघा आम्ही चुकलो. आणि चुकलो म्हणतो तो कधी ना आज नाही उद्या सुधारणार. पण चुकच मान्य जर करत नसेल तर ती व्यक्ती सुधारेल का? काय तुमचं काय मत आहे? नाही ना. अजून जर आपल्याला जर संसार हा अजून माया आहे, संसार हा अजून कसा आहे, हा खोटा आहे असं जोपर्यंत वाटत नाही तोपर्यंत आपण टाकणार आहे का? मग कधीच टाकला असता ना, पण टाकतो का आपण? म्हणजे याचा अर्थ काय झालेला आहे? काय करेल? मन मोठं करून माफी मागली पाहिजे. हा बरोबर आहे, मन मोठं करून माफ केलं. नाही बाबा हे खोटं आहे, नको बाबा त्याच्या नादाला लागायला. देवा तुमच्या बरोबर आता पहा, परंतु महाराज आम्ही चुकलो. देवा तुमच्या बरोबर दांडपट्टा वगैरे खेळही खेळलो, आखाड्यात आपल्याशी कुस्ती केली व सोंगट्या खेळताना तुमच्याशी तिरस्कार करून बोललो व तुमच्याशी हातगावीवर येऊन भांडलो. जी उत्तम वस्तू असेल ती अगोदर आम्हाला द्या म्हणून प्रत्यक्ष मागत होतो. सर्वज्ञ असे जे तुम्ही, त्या तुम्हाला युक्तीच्या शहाणपणाच्या गोष्टी सांगत होतो. तुम्ही सर्वज्ञ आहात आणि आम्ही तुम्हाला शहाणपणाच्या गोष्टी सांगत होतो. त्याप्रमाणे तुमच्या आम्ही काय लागत आहोत असेही मी आपणास म्हटले. आम्ही तुमचे कोण लागतो असेही म्हणलं आम्ही तुम्हाला. हा अपराध असा की जो त्रिभुवनात मावणार नाही. परंतु देवा तुमच्या पायाची शपथ वाहून सांगतो की हे अपराध अज्ञानामुळे, आपले महत्व न ओळखल्यामुळे आमचे हातून घडले. म्हणजे आता ह्याला खरा म्हणतात, काय म्हणतात, अनुताप. आता त्याला अनुताप झाला, या अज्ञानामुळे झालं. तेव्हा काय करा तुम्ही, आता काय करा तुम्ही पोटात घाला. या अज्ञानामुळे घडलं, आम्हाला काही कळत नव्हतं. तुमच्या पायाची शपथ होऊन सांगतो, शपथ घेतलं देवा, तुझ्या पायाची शपथ सांगतो की अपराध अज्ञानामुळे, आपले महत्व न ओळखल्यामुळे, अज्ञानामुळे झालं. अज्ञानामुळे का म्हटलंय? तुमचं महत्व कळलं असतं तर मग नसतं झालं ना. म्हणजे तुमचं महत्व न कळल्यामुळे अज्ञानाने आमच्याकडून ही चूक घडलेली आहे, म्हणजे कबूल केलं. अहो देवांनी जेवणाच्या वेळेस खरोखर मोठ्या प्रेमाने माझी आठवण करावी, परंतु काय माझा निर्लज्ज गर्व पहा की मी फुगून रुसूनच बसत होतो. म्हणजे जेवताना देव माझी आठवण करायचे, पण आम्ही काय फुगून बसायचो गर्वाने. देवाच्या अंतपुरातही खेळताना माझ्या मनात शंकाही उत्पन्न होत नसे. इतकेच काय, पण आपल्या अंथरुणावर जाऊन मी शेजारी निजत होतो. तुम्ही झोपले मी तुमच्या बाजूला मी येऊन निजत होतो, झोपत होतो. मी तुम्हाला कृष्णा म्हणून हाक मारित होतो. इतर यादवांप्रमाणे तुम्हाला एक यादव मानित होतो. म्हणजे मी कृष्णाच म्हणायचो डायरेक्ट. आणि आरत्र पण चालायचं त्यांचं, कारण ते कोण समजायचा, यादव. या बाकीचे जसे यादव तसं तुम्हाला समजत होतो. आणि मी इतर यादवांप्रमाणे तुम्हाला एक यादव मानित होतो. आणि आपण जाऊ लागला म्हणजे मी आपणास आपली शपथ घालीत होतो. तुम्ही जर जाऊ लागलात तर मी तुम्हाला माझी शपथ घालत होतो. माझे तुमच्या बरोबरीने एका आसनावर बसणे किंवा तुमचा शब्द मोडणे हे वा अशा गोष्टी अतिपरिचयामुळे पुष्कळ वेळा घडल्या आहेत. म्हणजे काय झालेले आहे, अतिपरिचयात अवज्ञा. म्हणजे आता बघा आलं मागाशी आपण बोललो ना, अतिपरिचयात अवज्ञा. तसं ते म्हणतात अतिपरिचयामुळे पुष्कळ वेळा घडले आहे. म्हणजे माझ्याकडून जी अवज्ञा घडली तुमची ती अतिपरिचयामुळे. तुमचा आता माझा अतिपरिचय झाला ना, जास्त परिचय वाढला ना, म्हणून आता आम्ही काय तुम्हाला काही समजत होतो. म्हणून काय झालं ते, त्याच्यामुळे ही माझ्याकडून अवज्ञा घडली. म्हणून हे अनंता आता अशा अमर्यादांच्या माझ्या हातून घडलेल्या किती म्हणून गोष्टी सांगू, तर मी सर्व अपराधांची रासच आहे. किती आता सांगत बसू माझे किती अपराध झाले. हे अपराध, जेवढे अपराध जगामध्ये आहेत ना, त्या अपराधांची मी काय आहे, रास. समजा जशी धान्याची जशी रास असते तशी या पापांची मी काय आहे, मी रास आहे, अपराधांची रास. म्हणून हे प्रभू तुमच्या समक्ष किंवा पश्चात जितक्या म्हणून माझ्या हातून वाईट गोष्टी घडल्या असतील तितक्या आपण आईप्रमाणे पोटात घालाव्यात. महाराज एखाद्या वेळी नद्या गढूळ पाण्याला येऊन समुद्रात मिळण्यात येतात, तेव्हा त्या गढूळ पाण्याला समुद्रात आपल्या पोटात समाविष्ट करून घेतले पाहिजे. त्याविना दुसरा उपाय नसतो. गढूळ नद्या किंवा ओढे नाले जे समुद्राला जातात ते समुद्र आपल्या पोटात घेतो की नाही, तसं आम्हाला घ्या पोटात कर. त्याप्रमाणे प्रीतीने म्हणा अथवा चुकीने म्हणा, देवा माझ्याकडून तुम्हाला विरुद्ध अशी जी वाचने बोलली गेली
जिती हे मुकुंदा सण करून पोटात घाला. तुमच्याशिवाय कोण पोटात घाली? तुमच्याशिवाय कोण पोटात घालणार आहे? आता एखाद्या बाजूला एखाद्या माणसाला जर म्हटलं मी एखाद्या माझ्या पोटात घालत, तो घालणार आहे का? तुम्हीच घालणार आहे. देवा, तुमच्या सहनशीलतेमुळे क्षमत्वामुळे ही क्षमा पृथ्वी प्राणी मात्राचा भार सहन करण्यास समर्थ झाली आहे. म्हणून हे पुरुषोत्तमा, जितकी तुमची विनंती करावी तितकी थोडीच आहे. तर आता हे अतर्क्या श्रीकृष्णा, तुमचा दास म्हणविलेला मी तुम्हाला शरण आलो आहे. तर मला माझ्या या सर्व अपराधांची क्षमा करावी. हे श्रीकृष्णा, तुमचा महिमा मी आता यथार्थ जाणला आहे. देवा, तुम्ही या चराचरात्मक विश्वाचे उत्पत्ती स्थान आहात. देवा, तुम्ही विष्णू, शंकर आदी करून सर्व देवांचे परमदैवत आहात आणि वेदांनाही पडवणारे मूळ गुरु तुम्हीच आहात. श्रीरामा, आता परत श्रीराम म्हटले त्याला, श्रीरामा, तुम्ही गंभीर असून सर्व भूतांच्या ठिकाणी तुमची समदृष्टी किंवा समव्याप्ती आहे. तुम्ही सर्व गुणात अप्रतिम असून तत्वता अद्वितीय आहात. तुमच्या बरोबरीचा दुसरा कोणी नाही. हे सांगावयाचं कशाला पाहिजे? तुमच्यापासून निर्माण झालेले जे आकाश आहे त्यातच सर्व जग सामावले आहे. त्या तुमच्या बरोबरीचे दुसरे कोणी आहे असे म्हणणे लज्जास्पद होय. तुमच्यापेक्षा दुसरा कोणी अधिक आहे ही तर गोष्ट बोलावयाच नको. म्हणून सर्व त्रिभुवनात तुम्ही एकच असून तुमच्या सदृश्य बरोबरीचा किंवा तुमच्याहून अधिक दुसरा कोणी नाही व तुमचा महिमा आगाध आहे. तो वर्णन करण्यास आम्ही सर्वथा असमर्थ असल्यामुळे ते कसे वाणावे हे कळत नाही. आम्ही आता तुमच्या समोर आहे, आम्ही असमर्थ ठरलेले आहे. तर आता तुम्ही जेवढे अपराध झाले तुम्ही काय करा, तुमच्या पोटामध्ये घालून घ्या. याप्रमाणे बोलून अर्जुनाने भगवंतास साष्टांग नमस्कार केला. त्यावेळी त्याला अष्टसात्विक भावांचे भरती आले. कुणाला? अर्जुनाला. मग गहीवरून म्हणू लागला, प्रसन्न व्हा देवा, मला अपराध रूपी समुद्रातून बाहेर काढा. मी या अपराध रूपी म्हणजे समुद्र इतकं पाप झाले म्हणतात, बघा अपराध झालाय. त्या अपराध रूपी समुद्रातून काय करा, मला बाहेर काढा. तुम्ही आमचे नातेवाईक आहात अशा समजुतीने तुम्हा विश्व सहृदयाला मी कधीच मान दिला नाही. म्हणजे तुम्ही सर्व विश्वाचे हृदय आहात, पण मी तुम्हाला तसा मान दिला नाही. व तुम्ही सर्व विश्वाचे ईश्वर आहात, सर्व विश्वाचे ईश्वर आहात असे कोणी म्हटले तर उलट आम्ही त्याचे आश्चर्य करून आपल्याच ऐश्वर्याची घमेंडी केली. म्हणजे कुणी जर असं म्हटलं ना हे ईश्वराचे ईश्वर आहेत, तर आम्ही त्याची उलट आम्हाला घमेंडीमुळे आम्ही ते मानलं नाही. वास्तविक आम्हीच तुमचे वर्णन करणे योग्य असताही सभेमध्ये जो तुम्ही प्रेमाने माझे वर्णन करावे तो गर्वाने चढून जाऊ. म्हणजे सभेमध्ये आपण म्हणतो की नाही अर्जुन असा आहे, अर्जुन माझा लय शहाणा आहे बरं का, मला म्हणायचं तो म्हणायला मला गर्व चढायचा. आता हे समजून घेतलं पाहिजे. एखाद्याला आपण म्हणलं तू लय शहाणा आहे, तू लय शहाणा आहे, तुझे गर्व नाही करायचा. त्याने उलट काय केलं पाहिजे, ठीक आहे देवाचं म्हणलं बस समजून जायचं आपण. ते गर्व चढून तसं मला काय व्हायचं, मला गर्व चढायचा कारण मी कोणतरी आहे असं वाटायला लागलं. मी अधिकच बडबड करीत होतो. हे मुकुंदा, असे जे माझ्या हातून एक ना अनेक अपराध झाले आहेत त्या सीमा अशी नाहीत. म्हणून त्या साऱ्या अपराधापासून माझे रक्षण करा. म्हणजे एवढे अपराध घडले की त्याला सीमा नाही. आपण सीमा टाकतो की नाही, म्हणजे हे तुमचं तशी सीमा नाही त्याला. अहो, अशी तुमची प्रार्थना करण्याची देखील योग्यता माझ्या अंगी नाही. बघा, प्रार्थना करायची सुद्धा योग्यता माझ्या अंगी नाही. पण लहान मूल जसे बापाशी लढीवाटपणाने बोलते त्याप्रमाणे मी म्हणतो, प्रभू, पुत्राच्या हातून पुष्कळ अपराध घडले असले तरी पिता दुजाभाव सोडून जसे ते सर्व सहन करतो तसे महाराज माझे सर्व अपराध तुम्ही सहन करा. देवा, मित्राचा उद्धटपणा जसा बरोबरीचा मित्र निवांतपणे सहन करतो. म्हणजे आता ते काय म्हणतात, मित्र समजून मला माफ करा. एखाद्या मित्राकडून घडलं तर समोरचा मित्र त्याला माफ करतो की नाही, तसे माझ्या हातून घडलेले सर्व अपराध तुम्ही सहन करा. ज्याप्रमाणे आपल्या आवडत्या मित्राकडून आपला सन्मान व्हावा अशी कधी कोणी मुळी अपेक्षा करीत नाही. म्हणजे मित्राकडून मित्राचा आपला सन्मान व्हावा असा मित्र कधी तो अपेक्षा करतो का? कारण दोघे काय समान समजतात ना. असा कधी कोणी मुळी अपेक्षा करीत नाही. त्याप्रमाणे तुम्ही उष्टी किंवा काढलीत याला काय म्हणावे, पण आता त्याची क्षमा करावी. राजसूय यज्ञामध्ये त्याने उष्ट्या पत्रावर उचलले नाही काय, म्हणजे तुम्ही उष्ट्या पत्रावर सुद्धा उचलल्या. म्हणजे बघा, म्हणजे आम्ही तुम्हाला काय काय तुमच्याकडून करून घेतलं. किंवा आपला एखादा जिवलग स्नेही भेटल्यावर आपण जितकी संकटे मागे अनुभवलेली असतात तितकी त्याला सांगण्यास कधी काही संकोच वाटत नाही. म्हणजे एखादे दोन मित्र भेटले आणि समजा मागे काय काही संकट अनुभवलेली ती एकमेकांमध्ये आपण सांगतो की नाही, तसं मी तुम्हाला सांगतो असं समजा.
अथवा जिने आपले तन मन इत्यादी सर्वस्व मनोभावाने आपल्या पतीस अर्पण केले आहे, अशा पतिव्रता स्त्रीची व पतीची भेट झाल्यावर जशी तिच्या मनातील गोष्ट पतीला सांगितल्याशिवाय तिच्याने राहत नाही. आता हे गुड आहे बरं काही तुमच्यासाठी. अथवा जिने आपले तन मन इत्यादी सर्वस्त्र मनोभावाने आपल्या पतीस अर्पण केले, तन आणि मनाने धनाने काय झालेले, तिने पतीला काय केलेलं, सर्वस्व अर्पण केलेलं आहे. अशा पतिव्रता स्त्रीची व पतीची भेट झाल्यावर, अशी जी पतिव्रता स्त्री आणि पतीची जर भेट झाली, तिच्या मनातील गोष्ट पतीला सांगितल्याशिवाय तिच्या राहतच नाही. म्हणून मला वाटतं लोक म्हणतात की तिला सांगायचं नाही. त्याप्रमाणे ते पण असते त्यालाही पटतं. त्याप्रमाणे प्रभू, माझ्या अपराध क्षमा करण्याबद्दल मी तुम्हाला विनंती केली, परंतु मला काही आणखी एक गोष्ट विचारावीशी वाटत आहे. कारण श्रीकृष्णा, तुमच्याशी सलगी करून विश्वरूप दाखवा म्हणून जो छंद घेतला तो आपण अत्यंत दयावंत मायबापांनी पुरविला. कौतुकाने अंगणात कल्पतरू लावण्याची व कामधेनूचे वासरू खेळावया देण्यासारखी माझी हौस आपण पुरवली. तसेच मी साध्या फाशांच्या ऐवजी नक्षत्रांच्या फाशाने डाव खेळावा व चेंडूच्या ऐवजी चंद्रच मला आणून द्यावा, अशापैकीची माझी सर्व हौस होती. तरीही तुम्ही मातेप्रमाणे तो छंद पूर्ण केला. म्हणजे मला असं वाटलं होतं की ते मला विश्वरूप दाखवावं, तसं तुम्ही दाखवलं बरं का मला. म्हणजे अशा प्रकारे मला तुम्ही काय केलेलं आहे, माझा छंद पुरवला. जे अमृत थोडके मिळवण्याची अति परिश्रम पडतात, त्याचा 4 महिने पाऊसच पाडलात आणि सर्व जमीन पेरण्यासाठी उत्तम रीतीने तयार करून तिच्या प्रत्येक वाफ्यातून चिंतामणीची पेरणी केली. याप्रमाणे प्रभू सर्व गोष्टी मला दिल्या व माझे पुष्कळ लाड पूर्ण करून मला कृतकृत्य केले. इच्छा केली ते कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. तशी माझी तुम्ही सगळी इच्छा काय केली, पूर्ण केली, म्हणून मी कृतकृत्य झालो. आणि जे तुम्ही मला प्रत्यक्ष दाखवले त्या विश्वरूपाची गोष्ट शंकर ब्रह्मदेव यांनी कानाने देखील ऐकली नाही. बघा आता इथे फैसला झाला. हे जे तुम्ही मला विश्वरूप जे दाखवलं ना, ते शंकराने आणि ब्रह्मदेवाने कानाने सुद्धा ऐकलं नाही. विष्णू गेला कुठे, इथे प्रश्न पडावा ना. हे 3 देव आहेत ना, ब्रह्म विष्णू आहेत. मग शंकराने कानाने ऐकली नाही, ब्रह्मदेवाने कानाने ऐकली नाही, मग इथे विष्णू गेला कुठे. विष्णू तेच आहेत ज्ञानेश्वर महाराज, महाविष्णूचा अवतार सखा महाराज ज्ञानेश्वर. मग ते त्यांच्या दृष्टीस कोसळून पडणार. हे पहा, उपनिषदांसहित त्याची भेट झाली नाही. ते आपल्या अंतरंगातील गुह्य विश्वरूप तुम्ही माझ्याकरता उघड करून दाखवले. कल्पाच्या आरंभापासून आजच्याच घटनेपर्यंत जितके माझे जन्म होऊन गेले, त्या सर्व जन्मात प्रत्येक जन्माचा मी धाडा घेऊन पाहतो आहे. परंतु या विश्वरूपाची गोष्ट मी कधी ऐकली आहे किंवा हे पाहिले आहे असे आढळात येत नाही. तिथं पॉइंट आहे, लक्षात घ्या जरा. त्या सर्व जन्मात म्हणजे मागच्या सुद्धा जन्मात मी आता आठवतोय की मागचे जेवढे जन्म झाले ना, बघा त्या सर्व कल्पाच्या आरंभापासून आजच्या घटकेपर्यंत जितके माझे जन्म होऊन गेले, अर्जुन म्हणतो. म्हणजे जशी समजा पृथ्वी तयार झाली, विश्व जन्माला आलं, तेव्हापासून मी जन्माला आलेलो आहे. तेवढे सगळे जन्म मी तात्करून पाहिले. पण त्या सर्व जन्मात प्रत्येक जन्माचा मी धाडा घेऊन पाहतो आहे, प्रत्येक जन्मात मी पाहतो आहे. परंतु या विश्वरूपाची गोष्ट मी कधी ऐकली आहे किंवा हे पाहिली आहे अशा आढळात येत नाही. म्हणजे कुठल्या तरी जन्मात मी पाहिली का असं त्यांनी धाडाधडकी घेतली. पण ते म्हणले आता पण कुठल्याच जन्मात पाहिली नाही, पण आता मात्र ह्या जन्मात मी पाहिली. अहो, या विश्वरूपाच्या नुसत्या अंगणात देखील बुद्धी व वृत्तीचे ज्ञान पोहोचत नाही व अंतःकरणानंतर त्यांची केवळ कल्पनाही करता येत नाही. अशा स्थितीत ते विश्वरूप डोळ्यांनी पाहावयास मिळावे. त्याचबद्दल गोष्ट बोलावायलाच नको. किंबहुना असे पूर्वी कधी कोणी ऐकले नाही व पाहिले नाही. असं विश्वरूप कधी कोणी पाहिलं नाही आणि ऐकलं सुद्धा नाही. तेव्हा हे तुमचे विश्वरूप तुम्ही मला प्रत्यक्ष डोळ्याने दाखवल्याने माझे मन आनंदित झाले. डोळ्याने दाखवलं. थिअरी ऑफ प्रॅक्टिकल 10वा अध्याय थिअरी आहे आणि 11वा अध्याय प्रॅक्टिकल आहे. 10व्या अध्यायात त्यांनी सांगितलं की मला विभूती सांगा. त्या सांगितल्या म्हणजे बोल थिअरी. आणि 11व्या अध्यायामध्ये काय केलं, ते प्रॅक्टिकल म्हणजे दाखवलं. म्हणजे थिअरी ऑफ प्रॅक्टिकल. आपल्यालाही तसंच केलेलं आहे. पहिला जो आपल्याला जो अनुग्रह दिलेला आहे तो थिअरी आहे आणि जो प्रबोध आहे ते काय आहे की नाही. ज्ञानेश्वरी प्रमाणे गीतेप्रमाणे आपल्याला मिळाले की नाही.
परंतु आता अशी एक मनात इच्छा उत्पन्न झाली आहे की तुमच्याशी गोष्टी कराव्यात व तुमच्या स्नेह सानिध्याचा उपभोग घ्यावा व तुम्हाला आलिंगन द्यावे. बघा आता तुम्ही थांबलत म्हणून महत्वाची गोष्ट तुम्हाला ऐकायला मिळाली. थिअरी ऑफ प्रॅक्टिकल, अनुग्रह आणि प्रबोध. अनुग्रह म्हणजे ते ऐकायला मिळालं आणि प्रबोध म्हणजे आपल्याला प्रत्यक्षात विश्वरूप डोळ्याने बघायला मिळालं. म्हणजे तुमचा फायदा आहे. तुम्ही असं समजून आम्ही थांबलो म्हणजे आता काय आम्हाला मिळणार आहे की नाही, हे मिळालं काय कमी झालं काय. तेव्हा ते सर्व या अशा स्थितीतच करू म्हटले तर तुमच्या अनंत मुखांपैकी कोणत्या एका तोंडाबरोबर बोलावे व कोणाला आलिंगन द्यावे. कारण तुमच्या या विश्वरूपाला पार असा नाही, म्हणजे आपण म्हणतो की नाही त्याला असं कुठे हे नाही, सांधा नाही किंवा काय नाही. कुठल्या कुठल्या मुखाला मी त्याला तोंड, कुठल्या तोंडाबरोबर मी बोलावं, कारण सगळीच तोंड दिसत होती, त्यामुळे मी कुठल्या तोंडावर बोलू. म्हणून वाऱ्याबरोबर थांबणे जुळणार नाही. अगर गगनाला आलिंगन देणे ही घडवायची नाही. तसेच समुद्रात जलक्रीडा कशी करता येईल याकरता देवा या विश्वरूपाविषयी माझ्या मनात भय उत्पन्न झाले आहे, म्हणून हे पुरे झाले. प्रगट केलेले विश्वरूप आटोपून घ्यावे एवढाच माझा हट्ट पुरवा. बघा आता परत आलं जागेवर परत म्हणता आता हे तुमचं काय करा, हे तुमचं नाटक आता बंद करा. तसं आता तुम्ही म्हणत असाल तुमचं हे नाटक आता बंद करा, करणार लगेच 2 मिनिटं थांबा, 2 मिनिटात करणार. हे पहा या चराचराचे सहज कौतुकाने हिंडून अवलोकन करावे. त्यानंतर जसे घरीच विसाव्यासाठी सुखाने राहावे त्याप्रमाणे तुमचे चतुर्भुज रूपच आमच्या विश्रांतीचे स्थान होईल. काय म्हणावं आता याला, म्हणजे कुणी जे पाहिलं नाही ते याला बघायला मिळतंय आणि ते म्हणतात ते तुझं चतुर्भुज रूप आहे ना, म्हणजे खोटं, तेच मला बरं वाटतंय. काय म्हणावं आता याला, अमृत मिळालंय आणि म्हणतंय की मला परिसच बरा, म्हणजे काय परीस मिळाला आणि म्हणतंय कांजीच बरी. अमृत नाही तिथं कांजी अमृतावर येईल, कांजी कशी काय बरीच काच, समजा बरीच मिळाला पण ते म्हणतं मला काचच बरी, आणि कांजी कधी अमृत मिळाले पण तिथे कांजी बरी असं म्हणता येते. आता बघा आम्ही सर्व योगांचा अभ्यास केला तरी त्या योगाने पावायला मिळणार नाही ते हेच, आणि सर्व शास्त्रांचा जरी विचारपूर्वक अभ्यास केला तरी मुख्य शास्त्र सिद्धांत हाच आहे. काय म्हणजे तुझं चतुर्भुज तेच बरं आहे आम्हाला. आम्ही सर्व यत्न केले तरी त्याचे फळ म्हणजे हेच रूप पाहणे हे होय. आम्ही जरी सर्व यत्न केले तरी त्याचं फळ म्हणजे हे तुझं चतुर्भुज रूप पाहणे हे होय. आता देव काय इथं असं त्याला काय हे करत नाही, पुढाचा चपराक मारणार आहेत आणि त्या उद्या आपल्याला व्यवस्थित त्या चपराक आपल्याला ऐकायच्या आहेत, म्हणून हे जरा थोडंसं मी लांबवलंय. उद्या मस्तपैकी असे चपराक मारायला त्याला अशा अशा पदव्या तिथे गावंडळ्या किंवा काय कळतं का हे मूर्खा अशा चांगल्या चपराक त्याला काय करणार आहे, तो पदव्या देणार आहे चांगल्या, त्या आपण उद्या ऐकायचे. म्हणून हे जरा आता इथे थोडंसं करून घेऊ. पुन्हा आम्ही सर्व यज्ञ केले तर त्याचे फळ म्हणजे हेच रूप पाहणे हे होय व याच रूपाकरिता सर्व तीर्थयात्रा कराव्या लागतात. हे तुझं जे रूप आहे ना त्याच्याकरता रूप पाहण्यासाठी, चतुर्भुज रूप पाहण्यासाठी मला तेच बरं वाटतं. हे तुझं काय कर आता विश्वरूप ते तुझं आता तू बंद करून ठेव. जसं बघा आमच्या महिला ज्या टायमाला साडी घ्यायला जातात, ही साडी काढ, ती साडी काढ, ती साडी काढ, आणि नंतर काय म्हणतात हे तुझं आपलं हे साड्यांचं काय कर, गाड्या फोडतात सगळ्या, मला फोडून बघायची आणि म्हणतात परत गाड्या घालून ठेवा. तसं याने सगळी गडी उघडून दाखवली, आता म्हणतो ही तुझी गडी काय कर, बंद करून टाक. असा काय बोलायचं. आणखी जे जे काही पुण्य अथवा दान आम्ही करू फलस्थानी तुमचे चतुर्भुज रूपच हे फक्त होईल. बघा तुझं चतुर्भुजच आम्हाला फक्त आवडतं. याप्रमाणे त्या चतुर्भुज रूपाची जीवात आवड उत्पन्न होऊन ते पाहण्याकरता माझ्या चित्तात लगबग उडाली आहे. ते तुझं चतुर्भुज पहिलं मला दाखव, ते बघण्यासाठी माझ्या चित्ताची काय झालेली आहे, लगबग झालेली आहे. तर ही माझी तळमळीची अडचण आपण लवकर दूर करा. अहो दुसऱ्याच्या मनातील सर्व गोष्टी जाणणाऱ्या जगन्निवासा परमपूज्य देवादिदेवा मला प्रसन्न व्हावे. आता जीव आता काय करा 46, 47, 48 आणि 3-4 जो श्लोक आहेत ना त्याच्यामध्ये आता चांगली चपराक मारणार आहे त्याला. 46, 47, 48, 49 त्यात आपण उद्या पाहू. कुंडली गौरव श्री